चला तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जो भाग पाहणार आहे हा भाग पाहणार आहे राष्ट्रांच्या अवस्था. क्लिअर. मग आता राष्ट्र जे आहे तुम्हाला माहिती आहे, वेगवेगळे राष्ट्र जे आहे आपल्या इथे आहे. डेफिनेटली भारत हा एक मित्रांनो राष्ट्र आहे. त्याच पद्धतीनं चायना एक राष्ट्र आहे, कंसामध्ये बोगस. क्लिअर. त्यानंतर अमेरिका आहे, त्यानंतर असे अनेक राष्ट्र जे विद्यार्थी मित्रांनो आहेत. हे राष्ट्र काय करतात लक्षात घ्या, या राष्ट्रांच्या अवस्था आहे. ठीक आहे. मग आता प्रश्न असा पडतोय की राष्ट्रांच्या अवस्था म्हणजे काय, कन्सेप्ट आहे का. मी परत तुम्हाला सांगतो आहे की राष्ट्रांच्या अवस्था ज्या आहे या आहे म्हणजे नेमकं काय, तर लक्षात घ्या मित्रांनो, राष्ट्रांची जी काही डेव्हलपमेंट होत आहे, काय होत आहे, राष्ट्रांची जी काही प्रगती होत आहे. ठीक आहे. त्या प्रगतीवरनं विद्यार्थी मित्रांनो जो आहे ना, याचा जो आहे हा काय, एक कुठल्या गटामध्ये हे राष्ट्र आहे असं साधारणतः ढोबळमानाने जे मित्रांनो म्हटलं जातं. क्लिअर. मग आता यामध्ये पहा की साधारणतः राष्ट्र तुम्हाला माहित आहे, तुम्हाला प्रत्येक इथं थोडस चित्राच्या माध्यमातून मी तुम्हाला स्पष्ट करतो. ठीक आहे. मला पटकन सांगा बरं, हे चित्र कुठलं आहे, कोणत्या राष्ट्राचा राष्ट्रध्वज आहे, पटाकन. अमेरिका. येस विद्यार्थी मित्रांनो, हा अमेरिकेचा राष्ट्रध्वज जो हा तुम्हाला दिसतो आहे. अमेरिका जर आपण म्हटलं तर तुम्हा लोकांना माहित आहे मित्रांनो, अमेरिका ही विकसित राष्ट्र आहे. क्लिअर आहे का. कोणता आहे तो, डेव्हलपमेंट कंट्री आहे. ठीक आहे. मग आता विकसित राष्ट्र आहे. क्लिअर. त्याच्यानंतर मित्रांनो जे हे इथं जो दिसतोय हा सांगा बरं कोणता आहे, हा खंड कोणता आहे सांगा आफ्रिका बरं. खंड. येस विद्यार्थी मित्रांनो, हा आफ्रिका खंड आहे तुमच्या समोर ठेवलेला. साऊथ आफ्रिका जर तुम्ही पाहता, आपल्या लोकांना माहिती आहे दक्षिण आफ्रिका किंवा आफ्रिका खंड. आता आफ्रिका खंड जो आहे, आफ्रिका खंडातला थोडा साऊथ आफ्रिका जर तुम्ही पाहाल, दक्षिण आफ्रिका जर पाहाल, क्लिअर आहे का मित्रांनो, इथं जो आहे किंवा नायजर पहा, नायजर नावाचं तिथं लहानसं आहे कंट्री. त्याच्यानंतर घाना नावाची एक लहानशी कंट्री आहे. मित्रांनो हे सगळे अविकसित राष्ट्र आहे. कोणते, अनडेव्हलपमेंट कंट्रीज. क्लिअर आहे का, कारण की तिथं विकास जो हा झालेला नाहीये. क्लिअर. आणि मित्रांनो तिसरं जो आहे हा तुम्हाला जो आहे किती, तुमचा जन्म झाल्यापासून तुम्ही हे जे राष्ट्रध्वज हा पाहता, हा डेफिनेटली भारत आहे. क्लिअर. विकसित राष्ट्र, अविकसित राष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर जर तुम्ही पाहाल तर इथं दिलेला एक विकसनशील राष्ट्र. कोणतं राष्ट्र, विकसनशील. क्लिअर आहे का. ठीक आहे. ज्याचं ऑलरेडी काय चालू आहे, डेव्हलपमेंट मित्रांनो जी आहे ना ही कंटिन्यू सुरू आहे. कन्सेप्ट काय आहे का. ठीक आहे. सांगायचं उद्दिष्ट काय थोडस मित्रांनो लक्षात घ्या. आपण काय करतोय माहिती आहे का, तीन महत्वाचे जे राष्ट्रांच्या अवस्था आहे, या अशा राष्ट्रांच्या अवस्थेचा मित्रांनो काय, ही अवस्था यांच्यावर का आली असावी, त्याच्या कारणांची चिकित्सा विद्यार्थी मित्रांनो जे आपण करतो आहे. नाही जर कळलं तर लक्षात घ्या, विकसित देश म्हणजे काय होते, अविकसित देश म्हणजे काय होते, आणि मित्रांनो विकसनशील देश म्हणजे काय होते, याची चर्चा जे आजच्या लेक्चरला जे मित्रांनो आपण करतोय, या स्लाइड मध्ये पहा. अविकसित जे आहे राष्ट्र, ठीक आहे, कन्सेप्ट कळताय का. इथं काय म्हणतोय तो म्हणतोय की उपलब्ध नैसर्गिक साधन संपत्तीच्या तुलनेत, मी काय म्हणतो लक्षात घ्या, उपलब्ध नैसर्गिक साधन संपत्तीच्या तुलनेत. आता मला पटकन सांगा, नैसर्गिक साधन संपत्ती तुम्हा लोकांना माहिती आहे का, असं एक एक पूर्ण जे अर्थ लक्षात घ्यायचा त्याचा एक एक शब्दाचा. ठीक आहे. उपलब्ध म्हणजे काय मित्रांनो, जर तुम्ही अमेरिकेमध्ये गेले तर अमेरिकेमध्ये पहा, मोठा एरिया जो आहे मित्रांनो यांच्याकडे आहे. क्लिअर. इथं जी नैसर्गिक साधन संपत्ती आहे, मग काय, तिथल्या नद्या. क्लिअर आहे. त्याच्यानंतर तिथली मित्रांनो काय, वनसंपदा, तिथले मित्रांनो नॅशनल फॉरेस्ट. क्लिअर आहे का, नॅशनल पार्क, त्याच्यानंतर सॅनिटरीज. क्लिअर आहे का. मग अशा पद्धतीनं तिथली जमीन खूप महत्वाचं. क्लिअर आहे. तिथलं मिनरल्स. क्लिअर आहे का. ठीक आहे मित्रांनो, ही जी नैसर्गिक साधन संपत्ती आहे ना, या तुलनेमध्ये, क्लिअर आहे का, या तुलनेमध्ये लोकसंख्या जी आहे ना मित्रांनो, जी आहे ना ही फार कमी आहे. आणि त्यातल्या त्यात तिथं मित्रांनो तंत्रज्ञानाच्या मार्गातून म्हणजे सुखकर आयुष्य जे मित्रांनो तिथले लोक जे आहे जगून आले. क्लिअर. म्हणून मित्रांनो जे लक्षात घ्या, सर्वसाधारण जर पाहाल तर अमेरिका जी आहे ही विकसित राष्ट्र आहे. ठीक आहे. मग आता परत समजून घेऊ, विकसित राष्ट्र. क्लिअर. साधं सर्व सोपं पहा काय. ठीक आहे मित्रांनो, तुमच्या माहितीसाठी मी तुम्हाला मला असं वाटतं याच्या आधी सांगितलेलं आहे काय, की विकसित राष्ट्रामध्ये, आय एम रिअली सॉरी, तुमची सगळे लोक शेतकऱ्यांशी रिलेटेड आहात, कृषी क्षेत्राशी तुम्ही रिलेटेड आहात. क्लिअर आहे का. आणि फक्त मी काय म्हणतो थोडस लक्षात घ्या, भारतामध्ये जी की परिस्थिती आहे. क्लिअर.
ही जगाच्या तुलनेमध्ये थोडीशी वेगळी परिस्थिती आहे, पण ऍक्च्युली मी तुम्हाला सांगतो विकसित राष्ट्रामध्ये कन्सेप्ट काय आहे बा, अर्थव्यवस्था कशा प्रकारची असते. एकेका शब्दाकडे थोडस लक्षात घ्या. मी असं म्हणतोय विकसित राष्ट्रामध्ये कन्सेप्ट काय आहे बा, अर्थव्यवस्था कशी असते, तर लक्षात घ्या मला काय म्हणायचं आहे मित्रांनो. इथं कृषी क्षेत्रासाठी जो आहे क्लिअर आहे का बा, कोणता कृषी क्षेत्रासाठी पहा, भारतामध्ये कृषी क्षेत्र क्रमांक 2 वर आहे. क्लिअर आहे का बा. त्याच्यानंतर 3 प्रकार पण बघू आपण. त्याच्यानंतर मित्रांनो सेवा क्षेत्र आहे. क्लिअर आहे का बा. भारतामध्ये सेवा क्षेत्र क्रमांक 1 वर आहे. आणि मित्रांनो इथं तिसरा जो नंबर लागतो हा आहे उद्योग क्षेत्राचा. क्लिअर आहे का बा. तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, भारतामध्ये उद्योग जो आहे हा काय क्रमांक 3 वर आहे. ठीक आहे. पहिलं सेवा, दुसरं कृषी आणि तिसरं उद्योग. ठीक आहे. असं भारतामधलं चित्र तुम्हाला सांगितलं. ठीक आहे. मित्रांनो विकसित राष्ट्रामध्ये काय असतं लक्षात घ्या, सर्वात पहिले कुठं असतं, कशावर भर दिला असतो, उद्योगांवर मित्रांनो जो हा सगळ्यात जास्त भर दिला असतो. क्रमांक 2 वर मित्रांनो सेवा क्षेत्रावर दिला असतो आणि क्रमांक 3 वर कृषी क्षेत्राचा दिला असतो. तुम्हाला खोटं वाटेल, वास्तविक आकडे जर तुम्ही पाहाल तर 100 पैकी मी काय लक्षात घ्या, 100 पैकी फक्त आणि फक्त 4% जनता कुठली अमेरिकेची मित्रांनो ही टिपिकली कृषी व्यवसाय करतात. उर्वरित मित्रांनो मेजॉरिटी लोक जे आहे 50 to 53 क्लिअर आहे का विद्यार्थी मित्रांनो, हे कुठला व्यवसाय करतात लक्षात घ्या, हे उद्योगाशी रिलेटेड आहे. कन्सेप्ट कळत आहे का ठीक आहे. आणि मित्रांनो यातलं सगळ्यात महत्वाचं जर तुम्ही पाहाल तर यातलं म्हणजे जे विकसित राष्ट्र आहे हे क्रमांक जे आहे मित्रांनो काय, म्हणजे साधं पहिलं उद्योग ठेवलं यांनी, त्याच्यानंतर मित्रांनो सेवा ठेवतात. ठीक आहे. आणि क्रमांक 3 वर मित्रांनो कृषी ठेवतात. क्लिअर आहे का ठीक आहे. असा एक क्रम असतो. ठीक आहे. कन्सेप्ट कळत आहे का ठीक आहे. आता हे झालं विद्यार्थी मित्रांनो विकसित राष्ट्राचं स्वरूप. ठीक आहे. तीनच जे कन्सेप्ट आहे कृषी, सेवा आणि उद्योग, यावर प्रत्येक राष्ट्र कशा पद्धतीनं भर देतं हा जर तुम्ही पाहाल. ठीक आहे. तर या अनुषंगाने जर तुम्ही पाहाल तर साधारणतः विकसित राष्ट्र ठरवलं जातं. ठीक आहे. समोरचं पहा. आता विद्यार्थी मित्रांनो इथं आफ्रिका खंडातला साऊथ आफ्रिका जो हा एक देश घेतो मी, किंवा घाना घेतो किंवा नायजर घेतो. क्लिअर. आता विद्यार्थी मित्रांनो पहा, इथं जे आहे ना नैसर्गिक साधन संपत्तीच्या उपलब्धतेमध्ये लोकसंख्या खूप जास्त असते. कन्सेप्ट काय आहे ठीक आहे. मुळातच नैसर्गिक साधन संपत्ती कमी आणि त्याच्या पलीकडे लोकसंख्या चिकार मित्रांनो. ठीक आहे. चिकार एकदम क्लिअर आहे का ठीक आहे. आता विषय असा झाला की नैसर्गिक साधन संपत्ती पण तुमच्याकडे जे फार जे कमी आहे. क्लिअर. आता मला सांगा खरंच तुम्ही इथं जे आहे उद्योगप्रिय तुमचं वातावरण राहणार आहे का मित्रांनो, नाही. ठीक आहे. ह्याच्या पलीकडे तुम्ही सेवा क्षेत्रावर जे खूप जास्त भर देऊ शकता का मित्रांनो, ह्याची देखील जी आहे परिस्थिती फार कमी. क्लिअर. आणि कृषी क्षेत्र मुळात नैसर्गिक साधन संपत्तीच कमी आहे. क्लिअर आहे का. लक्षात घ्या कृषी क्षेत्र देखील मित्रांनो इथं काय फार जिक्रीचं जे आहे काय हालाकीच्या परिस्थितीमध्ये मित्रांनो तिन्ही क्षेत्र जे आहे काय आपलं जे आहे काय करत असतात, ते जे लोक आहे ठीक आहे त्या अनुषंगाने तिथल्या लोकांना काय बरं वाईट वाटतं ते करतात. ठीक आहे. मित्रांनो साधं सरळ सोपं जर सांगायचं झालं तर ना तिथं उद्योग असतो, ना तिथं सेवा असतो, ना तिथं कृषी असतो. ठीक आहे. पण काय असतं माहितीये का, एक जीवन जगण्यासाठी म्हणून कृषी क्षेत्रानं थोडा जो आहे हा वरती खूप जास्त पाय काढलेला आहे. क्लिअर. सेवा आणि उद्योग तर तिथं कुठंच नाहीये. क्लिअर आहे का. तरी मग मित्रांनो लक्षात घ्या कन्सेप्ट काय आहे इथं मोठ्या प्रमाणात हे अविकसित राष्ट्र आहे. क्लिअर. आणि सगळ्यात महत्वाचं मित्रांनो इथं अविकसित राष्ट्र असेल तर एक परत काय, हे जे मोठमोठ्या ज्या महामारी तुम्ही जर पाहाल, म्हणजे उदाहरणार्थ जर जायचं तर चिकन गुनिया झाला. क्लिअर आहे का ठीक आहे. तर मागे जर तुम्ही पाहाल तर एक तो कोंबड्या मोठ्या प्रमाणात मारण्यात आल्या होत्या. ठीक आहे. तर असे जे H1N1 जे की व्हायरस वगैरे आहे. ठीक आहे. हे व्हायरस मित्रांनो यांचं उगमस्थान जर तुम्ही पाहाल तर साधारणतः आफ्रिका खंडातले हे नायजर, गिनी वगैरे जे देश आहे ना इथं मित्रांनो आहे. ठीक आहे. म्हणजे महामारी देखील मोठ्या प्रमाणात मित्रांनो इथं आहे. ठीक आहे. आणि त्या अनुषंगाने काय तर लक्षात घ्या हा अविकसित राष्ट्र आहे. ठीक आहे. मित्रांनो विकसित आणि अविकसित राष्ट्र बघितल्यानंतर आज जर तुम्ही पाहाल तर क्रमांक मित्रांनो भारत. क्लिअर आहे का. हा भारताचा ना मित्रांनो विकसित राष्ट्रामध्ये जो हा नंबर लागतोय ना अविकसित मध्ये लागतो आहे. मग याचा मधात नंबर लागतो, त्याचं नाव आहे विकसनशील राष्ट्र.
आता हा शब्द गेले मित्रांनो, विकसनशील राष्ट्र हा शब्द प्रयोग कधीपासून थोडंसं लक्षात येत आहे का पहा मित्रांनो. हा साधारणतः 2000 क्लिअर आहे का, जेव्हा लागलं तेव्हापासून हा शब्द भारतामध्ये प्रचलित झाला. ठीक आहे. काय प्रचलित झाला म्हणजे मागचे 20 वर्ष, ठीक आहे, टोटल आता आपण असं म्हणू शकतो मागचे 20 वर्ष, कारण की आज 21वे वर्ष जे सुरू झालंय. मागच्या 20 वर्षामध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण प्रचंड म्हणतोय काय केले, स्वतःमध्ये सुधारणा केल्या. ठीक आहे. ज्याची फळं जी मित्रांनो आज आपण चाकतोय. ठीक आहे. लक्षात घ्या तो काय म्हणतोय, नैसर्गिक साधन संपत्तीच्या तुलनेत नियंत्रित लोकसंख्या आणि त्यातून आधुनिकतेची कास, यातून विकासाच्या मार्गावर असणारं जे राष्ट्र आहे, ज्या राष्ट्राची अर्थव्यवस्था आहे मित्रांनो, त्याला विकसनशील राष्ट्र मित्रांनो असं म्हणतात. ठीक आहे. आणि ही देखील एक राष्ट्राची अवस्था आहे. क्लिअर मित्रांनो. कन्सेप्ट काय पहा, साधन संपत्ती आपल्या इथं नैसर्गिक साधन संपत्ती जी आहे ही काय व्यवस्थित आहे का मित्रांनो. तुम्हाला खरंच सांगतो आपल्या इथं नैसर्गिक साधन जी सुविधा आहे ही बऱ्यापैकी मुबलक प्रमाणात आहे. ठीक आहे. याचा अंदाज तुम्हाला जर आला असेल तर मी काही आकडेवारी ज्या पटाकून तुमच्या समोर ठेवतो. ठीक आहे. पहा, साधारणतः जगामध्ये असं म्हणतात की जे काही वन आहे, क्लिअर आहे, तर 100 पैकी जी ही वनसंपदा आपल्या इथं कमीत कमी त्याचं प्रमाण जे आहे काय, एक 33% पाहिजे. ठीक आहे. वृक्षांचं आच्छादीकरणाचं प्रमाण 33% पाहिजे. मित्रांनो आपल्या इथं हे प्रमाण नाही म्हटलं तरी आज जर तुम्ही पाहाल तर 23 ते 24% दरम्यान मित्रांनो आहे. ठीक आहे. याचा अर्थ एवढ्या मोठ्या प्रमाणात आजही निसर्ग संपदेला आम्ही काय धक्का लावलेला नाही. ठीक आहे. आता याच अनुषंगानं पहा, आपल्या इथं नियंत्रित लोकसंख्या आहे. ठीक आहे. मला पटकन सांगा बरं, तुम्ही कशावरनं सांगाल की भारताची लोकसंख्या नियंत्रित स्वरूपाची आहे? सांगा बरं एखादं उदाहरण, पटाकन सांगा. चला पटाकन सांगा. चला रे बाप, भारतामध्ये जी लोकसंख्या आहे ही नियंत्रित स्वरूपाची आहे म्हणजे काय? चला सांगता दोन येईल? मुलांच्या वरती मुलं असतील तर गव्हर्नमेंट जॉब देत नाही. बस म्हणजे 2 साधं सरळ मुलांच्या सोपं आहे. वरती परमिशन नाहीये. येस येस मित्रांनो, पहा नियंत्रित पद्धतीची म्हणजे काय, साधं सर्व सोपं लक्षात घ्या की विषय असा आहे की आपल्याची जी लोकसंख्या आहे, ठीक आहे, अकॉर्डिंग टू 2011च्या सेन्सस नुसार मित्रांनो आपल्या इथे 121 कोटी जनता आहे. लवकरच 2021 ची आकडेवारी मित्रांनो पुढच्या वर्षामध्ये येण्याची शक्यता आहे. आणि त्यामध्ये देखील मित्रांनो कमीत कमी 10 ते 12% वाढ जी आहे मित्रांनो होऊ शकते. ठीक आहे. मग आता 121 मध्ये जर 10% आपण जर म्हटलं तर 12 कोटी लोकसंख्या मित्रांनो वाढून आली. ठीक आहे. मग आता 121 आहे 12 याच्यात वाढवले तर उदाहरणार्थ ढोबळ मानाने आपण जर पाहाल तर कमीत कमी म्हणतोय, कमीत कमी 140 कोटी जनता जी आहे ही आज आपल्या इथं होऊ शकते. ठीक आहे. मित्रांनो लक्षात घ्या. ठीक आहे. जरी आपल्या इथे 140 कोटी जनता आहे पण आपल्या इथं राष्ट्रीय मित्रांनो लोकसंख्या जी आहे, एक धोरण नावाची एक पॉलिसी आहे. या पॉलिसीमध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलंय काय की सर्वसाधारण जे आहे काय तुम्हाला 2 जे अपत्य हे असेल आणि त्या पलीकडे नसेल, जर तुम्हाला काय शासकीय नोकऱ्यांमध्ये यायचंय. क्लिअर आहे का? तर सांगायचं उद्दिष्ट हे की साधारणतः तिसरं जरी अपत्य असलं तर शासकीय सुविधा तुम्हाला कमी मिळतात. ठीक आहे. हा सांगायचं याच्या अनुषंगाने आपल्या इथं काय केलंय, थोडं नियंत्रण ज्या लोकसंख्येवर ठेवलेलं आहे पण पाहिजे तितकं नियंत्रण अजूनही नाही. क्लिअर. मी काम लक्षात घ्या. ठीक आहे. तुम्हाला खोटं वाटते, तुम्हाला जर तुम्ही चायनामध्ये जर गेले ना तर क्लिअर आहे चायनामध्ये हीच परिस्थिती आहे. कुठली तुम्ही जर पाहाल तर एक मला असं वाटतं तिथं एक नाही तिथे 2च आहे वाटते मुलं. ठीक आहे. कंपल्सरी असावं बा. क्लिअर आहे का? तर सांगायचं हे जरी असलं विद्यार्थी मित्रांनो, ठीक आहे, पण आपल्या इथं आपण काय केलं, आधुनिकतेची कास धरली आहे. ठीक आहे. म्हणजे कोरोना जरी आपल्या इथं असला, क्लिअर आहे का, नवीन स्ट्रेन देखील आहे. ठीक आहे. मला माहिती तुमच्या जिल्ह्यामध्ये काय आहे, पण अमरावतीमध्ये जो आहे हा नवीन स्ट्रेन जो आहे त्या अनुषंगाने एखादा जो आहे कॅन्डिडेट आमच्या इथं सापडलेला आहे म्हणतात. ठीक आहे. तर सांगायचं उद्दिष्ट हे मित्रांनो की थोडस लक्षात घ्या मला काय म्हणायचं आहे, आधुनिकतेचा आम्ही विकास जो आहे हा कास धरलेली आहे. म्हणजे कसं, ठीक आहे ना, ऑफलाईन आमची क्लासेस बंद आहे, आम्ही ऑनलाईन भेटतोय ना झूम वर. क्लिअर आहे का? ठीक आहे. बॅचेस आमच्या सुरू आहे. ठीक आहे. साधं सर्व सोपं लक्षात घ्या. या कालखंडामध्ये जी की राष्ट्राची अवस्था आणि राष्ट्रामध्ये जी 3 महत्वाची क्षेत्र मित्रांनो, इथं कृषी, त्याच्यानंतर सेवा आणि त्याच्यानंतर उद्योग. क्लिअर आहे का? ठीक आहे. मित्रांनो पहा आपल्या इथं काय झालं माहितीये का, आपण सेवा क्षेत्रावर जो आहे ना मित्रांनो फार जास्त जे आहे सध्या आपला भर आहे. क्लिअर. क्रमांक 2 विद्यार्थी मित्रांनो आपल्या इथं जो आहे ना हा उद्योग आहे. क्लिअर आहे का?
आणि क्रमांक 3 वर मित्रांनो जो आहे हा आपण कृषी व्यवस्था जी आहे ही ठरलेली आहे. ठीक आहे. आता साधं सर्व सोपं लक्षात घ्या, मला काय म्हणायचं आहे भावांनो, आपण सेवा क्षेत्राकडून उद्योग क्षेत्राकडे मार्गक्रमण करतो आहे. मी काय म्हणतो लक्षात येत आहे का बा, मी काय म्हणतो आहे ते सध्या कृषी शेतकऱ्यांचे कृषी बिल वगैरे जे ना ते सध्या इथं आणू नका. ठीक आहे. मी काय म्हणतो लक्षात घ्या, भारत सेवा क्षेत्राकडनं मोठ्या प्रमाणामध्ये काय होतंय तो उद्योग क्षेत्राकडे विद्यार्थी मित्रांनो येतोय. या अनुषंगाने जर तुम्ही पाहाल तर भारतामध्ये ज्या वेळेस ठीक आहे, आणि ही भारतामध्ये परिस्थिती येईल का लवकरच मित्रांनो परिस्थिती येईल. ठीक आहे. तर लक्षात घ्या उद्योग जे आहे हे भारतामध्ये मित्रांनो लवकरच जे क्रमांक 1 वर येतील, क्रमांक 2 वर सेवा क्षेत्र जाईल आणि क्रमांक 3 वर आहे त्या स्थितीमध्ये कृषी व्यवस्था राहील. ठीक आहे. याचा अर्थ आपण कृषी क्षेत्रात नाकारतो असा होत नाही. त्याला कारण आहे काय, परत लक्षात घ्या भारतातील कमीत कमी मित्रांनो काय 75% 72 ते 75% लोकसंख्या अजूनही कृषी व्यवस्थेशी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पद्धतीनं जॉईंट झालेली आहे. उदाहरणार्थ सांगू काय, उदाहरणार्थ सांगू पहा, एक लॉजिकल कारण सांगतो तुम्हाला पटते का पहा. माझ्या समोर शेतकऱ्यांची मुलं जी आहे ही काय अभ्यास करण्यासाठी जे आहे मित्रांनो उपस्थित आहे असं माझं प्रांजळ मत आहे. ठीक आहे. पण तुमच्याकडे मेजॉरिटी काय शेती वगैरे असेल. ठीक आहे. आता कोरोनाच्या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात शेतीचं जे काही नुकसान झालं वगैरे वगैरे. ठीक आहे. पण याचा परिणाम मित्रांनो लक्षात घ्या काय, तुमची जी म्हणजे आम्हाला जी तुम्हाला फी पेड करायची आहे. ठीक आहे. त्याच्यावर देखील मित्रांनो तो देखील परिणाम होतो. कन्सेप्ट कळत आहे का. ठीक आहे. सांगायचं उद्दिष्ट थोडंसं लक्षात घ्या, मला काय म्हणायचं. ठीक आहे. सांगायचं उद्दिष्ट भावांनो हे आहे, क्लिअर आहे का, की कृषी क्षेत्र जर आपण तिसऱ्या व्यवस्थेवर ठेवण्याचा प्रयत्न केला, उद्योग क्षेत्राचा क्रमांक 1 वर, तो आहे का प्रयोग, तो चालू आहे तो प्रयोग भारतामध्ये. ठीक आहे. अजून त्याला यश मिळालं नाही, पण भारत देखील विकसित राष्ट्र मित्रांनो होऊ शकतो. त्या अनुषंगाने क्लिअर. मला असं वाटतं राष्ट्राच्या अवस्था ज्या आहेत तुम्हाला कळल्या, पटाकन आपण थोडं समोर जाऊया. ठीक आहे. पहा मित्रांनो, भारतीय अर्थव्यवस्थेची जी रचना करण्यात आली आहे, क्लिअर आहे का, ही रचना थोडी समजून घेतो काय म्हणतोय पहा. आणि स्टार मार्क म्हणतोय मी, ओ पटाकन स्टार मार्क. ठीक आहे. पेपरला येण्याची शक्यता दाट आहे. ठीक आहे. मी असं जेव्हा म्हणतोय तेव्हा सगळ्या अँगल याच्यावर जे थोडंसं लक्षात घ्यायचं. ठीक आहे. पहा मित्रांनो, भारतीय अर्थव्यवस्थेचं प्राथमिक रचना पहा कशी आहे. आता भारतीय अर्थव्यवस्थेबद्दल बोलतोय. ठीक आहे. भारतीय अर्थव्यवस्थेची प्राथमिक रचना मित्रांनो अशी आहे की भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये क्लिअर प्रायमरी जर तुम्ही पाहाल तर मी मघा सांगितल्यानुसार पहा कृषी व्यवस्था आहे आणि कृषीशी संलग्न क्षेत्र. क्लिअर आहे का. ठीक आहे. जसं मग मित्रांनो पशुपालन, त्यानंतर दुग्ध उत्पादन आणि त्यानंतर वने आणि मित्रांनो त्यानंतर मासेमारी जी आहे ही देखील आलेली आहे. ठीक आहे. लक्षात घ्या पेपरला प्रश्न असा आहे, मी काय म्हणतो लक्षात घ्या, पेपरला प्रश्न असा आहे की भारतीय अर्थव्यवस्थेच्या प्राथमिक रचनेमध्ये खालीलपैकी घटक येतात. ठीक आहे. मग तुम्हाला त्याचं ऑप्शन असं ठोकायचं आहे, कृषी व संलग्न क्षेत्र. कन्सेप्ट कळत का. ठीक आहे. क्रमांक 2 वर मित्रांनो आपण जो पहा, भारतामध्ये जी अर्थव्यवस्था आहे तिचं द्वितीय लेवलला रचना अशी आहे. क्लिअर आहे. की भारतामध्ये मी काय म्हणतो अर्थव्यवस्थेची रचना सांगतोय बरं. क्लिअर आहे का. ठीक आहे. उद्योग, त्याच्यानंतर खाणकाम, त्यानंतर उत्पादन, मशिनरी, काच, लोहा, पोलाद, त्यानंतर मित्रांनो मोटारी. ठीक आहे. तर अशा पद्धतीने जर तुम्ही पाहाल. ठीक आहे. तर हे क्रमांक मित्रांनो 2 वर जे आहे ना या महत्वाच्या गोष्टी ठेवण्यात आलेल्या आहे. ठीक आहे. म्हणजे उद्योग जे आहे. ठीक आहे. इथं क्रमांक 2 वर जे आहे याच्यावर काय करून आले, फोकस करून आले. ठीक आहे. नेक्स्ट जर तुम्ही पाहाल तृतीय अर्थव्यवस्था जर पाहाल तर कशा पद्धतीची आहे पहा. सेवा क्षेत्र मित्रांनो जे हे आहे, उदाहरणार्थ वाहतूक. ठीक आहे. पण वेगवेगळे वाहतूक. ठीक आहे. जसं पाहाल तर तुम्ही पाहाल मालाची ने-आण करताना मोठ्या प्रमाणात जी वाहतूक होते ते सेवा क्षेत्रात येत आहे. त्याच्यानंतर मित्रांनो जे व्यापार, क्लिअर आहे का. ठीक आहे. जो व्यापार प्रत्येक जण करतो तो सेवा क्षेत्रामध्ये येतोय. त्यानंतर मित्रांनो हॉटेल, क्लिअर आहे का. ठीक आहे. हॉटेल व्यवसाय तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे. मोठ्या प्रमाणात जे काही रेस्टॉरंट वगैरे हे देखील एक प्रकारचं सर्व्हिस आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर संरक्षण. ठीक आहे. जे सैनिक लोक आपलं संरक्षण करतायत ते. त्यानंतर मित्रांनो विमा, क्लिअर आहे का. ठीक आहे. त्यानंतर माहिती तंत्रज्ञान, कन्सेप्ट आहे का. ठीक आहे. तर अशा पद्धतीने जे आहे सगळे मित्रांनो सेवा क्षेत्राशी रिलेटेड आहे. का, कारण की एक जो व्यक्ती आहे. ठीक आहे. त्याच्या उपभोक्त्यांना मित्रांनो
ही सर्व्हिस देतोय. क्लिअर आहे का? ठीक आहे. चला मला असं वाटते तृतीय पहा. तृतीय झाल्यानंतर चतुर्थ आणि पंचम. मी परत सांगतो रे काय, चौथा आणि पाचवा घटक काही पुस्तकांमध्ये दिलेला नाही. मला असं वाटतं तुम्ही जर अर्थशास्त्राचं कोळंबे सरचं जर पुस्तक वाचत असाल तर त्यांनी तो त्याच्यात जो हा दिलेला आहे. चतुर्थ मध्ये जर तुम्ही पाहाल तर तो असं म्हणतोय की संशोधन. क्लिअर. त्यानंतर विकास, त्यानंतर माहिती आणि मार्गदर्शन. ठीक आहे. आता मित्रांनो हे असंच असायला पाहिजे का? तर लक्षात घ्या हे असंच असायला नको. संशोधन जर तुम्ही पाहाल, ठीक आहे, संशोधन मोठ्या प्रमाणात संशोधन होत आहे. ठीक आहे. उदाहरणार्थ सांगू, कालची न्यूज आहे भारतामध्ये ऍस्ट्राझेनिका आणि हॉवर्डची जी की लस आहे, ठीक आहे, या लसीची जी भारतामध्ये कोविशिल्ड नावाची आहे, ठीक आहे, हिला परमिशन जी आहे ही देण्यात आली. लक्षात घ्या हिला जर परमिशन काल जर आपत्कालीन व्यवस्थेमध्ये मिळाली, लक्षात घ्या हे देखील एक प्रकारचं संशोधन आहे. ठीक आहे. मग आता समजून घेऊ रिसर्च आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर विकास. आता इथं वेगळाच शब्द आला विकास. क्लिअर आहे का? विकासाचं काय करता लक्षात घ्या. पहा विकासाचं काय करू थोडस लक्षात घ्या. डेव्हलपमेंट. साधारणतः मित्रांनो डेव्हलपमेंट कशा आधारावर आहे तुम्ही तुम्हाला मगाच शिकवलं. ठीक आहे. त्या पद्धतीनं हळूहळू आपलं काय चालू आहे, विकास सुरू आहे का? तो हो विकास सुरू आहे. ठीक आहे. नेक्स्ट माहिती, इन्फॉर्मेशन खूप महत्वाची. आज पहा जगामध्ये ज्याच्याकडे ज्या विषयाची माहिती आहे, ठीक आहे, तो मित्रांनो जो आहे ना व्यक्ती जो आहे बऱ्यापैकी पुढं असतो. ठीक आहे. उदाहरणार्थ सांगू बऱ्यापैकी साधं सोपं पट्टे का पहा. ठीक आहे. मोबाईल मधलं मी काय म्हणतो घरची तुम्ही परिस्थिती सर्वसाधारण नेहमी पाहिलेली आहे. मोबाईल मधलं जितकं लहान मुलांना कळतं तेवढं मोठ्या व्यक्तींना कळत नाही. हे कशाच्या आधारावर आहे? ते लहान पुट्ट लेकरचं काय करते, मोबाईल घेते, मोबाईलच्या लय काड्या करून पाहते. क्लिअर आहे का? बंद करते. हे ऍप उघडू दे, ते ऍप करू दे. त्याला माहिती आहे याच्यात काहीच होत नाही. काहीच होत नाही म्हणजे हे काही जे आहे याच्यात विशेष चेंजेस वगैरे होणार नाही. ठीक आहे. तो काहीतरी काड्या करून पाहते. ठीक आहे. मग उदाहरणार्थ व्हॉट्सअप जर पाहतो, व्हॉट्सअपचा चांगला युज जो आहे हा मित्रांनो लहान पोट्टे जे हे करून आले. ठीक आहे. म्हणजे साधं सोपं पाहणं युट्यूब वर जो व्हिडिओ अपलोड कसा करायचा याचं नॉलेज मला देखील पहिले नव्हतं. ते माझ्या लहान जे चिल्ले पाले जे लहान भाऊ आहे, ठीक आहे, त्यांनी होतं. कन्सेप्ट आहे बा सांगायचं माहिती तुमच्याकडे कशा प्रकारची आहे. ठीक आहे. तर त्या अनुषंगाने जर तुम्ही पाहाल तर मित्रांनो काय हे सगळ्या गोष्टी ज्या आहे त्याच्यानंतर मार्गदर्शन. ठीक आहे. आता मी तुम्हाला काय करणार एक प्रकारचं मार्गदर्शनच करणार. ठीक आहे. तर लक्षात घ्या मला असं पंचम क्षेत्राकडे जे आता वळू. ठीक आहे. पंचम क्षेत्र फार महत्वाचं. ठीक आहे. बौद्धिक संपदा. आता बौद्धिक संपदा म्हणजे काय होते सांगा बरं पटाकन. चला पटाकन सांगा बौद्धिक संपदा म्हणजे काय होते? knowledge of person. बर अजून इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी जसं की पेटंट्स वगैरे. बेस्ट इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी ज्याला आपण पेटंट म्हणतो असं म्हणतो. ठीक आहे. तुमच्याच पैकी तुमच्याच कृषी क्षेत्रातलं एक चांगलं उदाहरण जे मी तुम्हाला देतो. ठीक आहे. बासमती राईस तुम्हाला माहिती आहे का? हा बासमती राईस तुम्हाला प्रत्येकाला माहिती आहे. HMT जसं आहे तसं बासमती राईस आहे. मला असं वाटतं हे बासमती राईसचं पेटंट मिळवण्यासाठी मला वाटते चायना खूप प्रयत्न करत होता. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर मला असं वाटते भारताने देखील ते जे आहे पेटंटसाठी तो जे त्यांनी सांगितलं पेटंट दिलं आणि भारत आणि चायनामध्ये याच्यात मोठ्या प्रमाणात वाद झालेले आहे. कन्सेप्ट आहे का? सांगायचं उद्देश मित्रांनो हे की थोडस लक्षात घ्या विषय काय चालू आहे की इथं जर तुम्ही पाहाल कन्सेप्ट आहे का ही झाली बौद्धिक संपदा. ठीक आहे. मग एखाद्या वेगवेगळ्या गाड्यांचा शोध लावणे अशा वेगवेगळ्या गोष्टीचा शोध जी शोध तुमच्या बुद्धिमत्तेवर अवलंबून आहे. तुमच्या बुद्धिमत्तेच्या आकलन तुम्हाला त्याचं झालं तुम्ही तो शोध लावला. ठीक आहे. कन्सेप्ट काय का? ठीक आहे. उदाहरणार्थ जर तुम्ही पाहाल तर पहा ना काय चालू माहिती का फेसबुक आलं. ठीक आहे. अरे एक प्रकारचा शोधच आहे हा बौद्धिक त्याला काय म्हणतील पेटंटच आहे. तुम्हाला खोटं वाटेल ज्या ज्या त्याला काय म्हणतील फेसबुकनी क्लिअर आहे का ज्या व्हॉट्सअपला पहिले नाकारलेलं होतं. ठीक आहे. आणि नंतर मित्रांनो पहा फेसबुकला जे व्हॉट्सअपचा जसं जसं प्रचार झालेला जो आहे तुम्ही पाहला त्याच्यानंतर फेसबुकला वाटलं साला आपण नाहक नाही आहे याला जे आधी नाकारलं याला जर सोबत घेतलं असतं तर जो आहे ना आपला कॉम्पिटिटर जो आहे राहिला नसता. ठीक आहे. लक्षात घ्या व्हॉट्सअप आणि फेसबुक मध्ये मित्रांनो नंतर माहिती आहे का काय झालंय थोडस लक्षात घ्या पॅचअप झालेला आहे. ठीक आहे. आणि तुम्हाला माहिती आहे फेसबुक जे व्हॉट्सअपने सध्या विकत घेतलेलं आहे. क्लिअर. याच्यात अजूनही थोडीशी जी आहे काही इंटरनल धुसफूस व्हॉट्सअप फेसबुक मित्रांनो सुरू आहे. सांगायचं उद्दिष्ट हे की हा देखील एक प्रकारचा मित्रांनो काय नवीन तंत्रज्ञान आहे. ठीक आहे. नवीन शोध आहे. कन्सेप्ट काय आता पाहणं आपण काय होतं माहितीये का ऑनलाईनच्या झूमच्या मीटिंग जे हे भेटतोय
याच्या आधी काय झूम काय नव्हतं का? याच्या आधी झूम होतं, पण आपल्या राष्ट्रामध्ये त्याचा वापर नव्हता. क्लिअर? आणि जर तुम्ही पाहता, ठीक आहे, म्हणजे आपण त्या इतक्या आधुनिकतेची सवय जी आपण लावलेली नव्हती, की मी घरी बसून बाबा काय, की तुम्हाला सगळ्या महाराष्ट्रातल्या बऱ्याचल्या जे सर्व विद्यार्थ्यांना काय करायचं, टीचिंग करेल. क्लिअर आहे का? तर अशा पद्धतीने जे आहे, ठीक आहे, हे नवीन शोध झाले, तंत्रज्ञान झालं, बौद्धिक संपदा झाली. मित्रांनो, भारतीय अर्थव्यवस्थेच्या 5व्या रचनेमध्ये जे मित्रांनो हे येतात, ठीक आहे. तर मला असं वाटते जे आहे हे तुम्हाला 3 स्टार्टिंगची जी आहे विचारण्याची शक्यता जास्त, ठीक आहे. वेगवेगळ्या पद्धतीचे याच्यावर प्रश्न राहतील, ठीक आहे. मला असं वाटते अर्थव्यवस्थेची रचना मित्रांनो जी आहे तुम्हाला जे ही कळलेली आहे. मला असं वाटते पटाकन थोडं समोर जाऊया. पहा मित्रांनो, इथं दुसरं जे आहे स्वतंत्र तुमचं एक चॅप्टर सुरू होत आहे, ठीक आहे. म्हणजे आतापर्यंत जर तुम्ही पाहिलं तर इकॉनॉमिक्स मधल्या सगळ्या ज्या महत्वाच्या बेसिक कन्सेप्ट ज्या मित्रांनो होत्या या तुम्हाला मी शिकवल्या, ठीक आहे. इथून पहा मी काय म्हणतो लक्षात घ्या, ठीक आहे. अर्थशास्त्र नावाचं जे विषय आहे, ठीक आहे, इथून तुमचा मित्रांनो संपतो, ठीक आहे. आणि इथून आता नवीन एक स्वतंत्र चॅप्टर मित्रांनो जो तुमचा तयार होत आहे, त्या चॅप्टरचं नाव मित्रांनो काय लक्षात घ्या, या चॅप्टरचं नाव आहे तुमचं काय, तर डेफिनेटली राष्ट्रीय उत्पन्न. क्लिअर आहे? कुठलं चॅप्टरचं नाव आहे मित्रांनो? राष्ट्रीय उत्पन्न नावाचं क्रमांक 2 जे आहे तुम्हाला चॅप्टर जे मी आता शिकवतो. क्लिअर? पहा विद्यार्थी मित्रांनो, एकच मिनिट. ओके. हा प्रकरण 2 जे मित्रांनो इथं तुमचं जे सुरू होतं, त्या प्रकरण 2चं जे नाव आहे डेफिनेटली मित्रांनो जे राष्ट्रीय उत्पन्न, याला इंग्लिश मध्ये नॅशनल इन्कम असं म्हणतात, ठीक आहे. मला पटकन कोणीतरी सांगा बरं, इन्कम म्हणजे काय सांगा बरं, पटकन सांगा. इन्कम म्हणजे काय? हो, सगळ्यांनी थोडं बोलत चलत जा रे बाबा. काही लोक मस्त आहे ना शांतपैकी हरिभक्त परायण सुजित कुंभारकर महाराजांचं कीर्तन ऐकतात फक्त सकाळी सकाळी 8:30 वाजता नित्य नियमाने एकदम. हो, असं काही करू नका. चला सांगता येईल का सांगा बरं. ओ सांगता का इन्कम म्हणजे काय होते ते पहा. चॅटच्या माध्यमातून आपल्यापर्यंत काही माहिती पोहोचलंय. आउटपुट ऑफ वर्क. बर, आउटपुट ऑफ वर्क असं रामचंद्र म्हणतो, ठीक आहे. अजून सांगा ना, पटापट बोलत चला यार. तुम्ही तुम्ही बोलले तर मी आधी सांगतो ठरलेला आहे. हो, इकॉनॉमिक्स हा विषय आहे. जर तुम्ही बोलले ना, जितके जास्त बोलाल तितका विषय तुम्हाला कळतो, नाही तर मग आहेच हा रटाळ विषय. सांगा बरं, इन्कम म्हणजे काय होते, उत्पन्न म्हणजे काय होते. चला अजून एक चार्ट आला. अरे चार्ट वर बोलल्यापेक्षा ते स्पीकर जे आहे धडकानं केलेल्या ओपन करायचं. कामाचा मोबदला पैशाच्या रूपात. काय कोण बोलतंय? अजय काय म्हणतो अजय? तर काम केलेल्या कामाचा जे मोबदला मिळतो पैशाच्या बदल्यात त्याला इन्कम म्हणते. बस साधं सर्व सोपं आहे. काय लक्षात द्या, ठीक आहे. आता नेहा असं म्हणतोय कमवलेलं उत्पन्न. अरे कमवलेलं उत्पन्न असो की आउट ऑफ वर्क असो, पण विषय असा आहे काय, कामाचा मोबदला. मी काय म्हणतो लक्षात द्या, ठीक आहे. कामाचा काय मोबदला, तुम्ही जे काय काम करता त्याचा योग्य मोबदला जर तुम्हाला मिळाला तर मित्रांनो याला उत्पन्न असं म्हणतात, ठीक आहे. लक्षात घ्या विषय काय चालू आहे पहा मित्रांनो. जे आता उत्पन्न तुम्हाला कन्सेप्ट कळली, पण आता ही उत्पन्न राष्ट्रीय लेवलला पहा कसं आहे मित्रांनो, ठीक आहे. पहा राष्ट्राचं उत्पन्न, ठीक आहे. मी तुम्हाला मागे बोललो होतो की इकॉनॉमिक्स हा विषय जो आहे ना, हा इंडक्टिव्ह थिंकिंग जो हा विषय जो आहे अभ्यास करण्याची एक चांगली सवय लावा. कसं उत्पन्न, मी तुम्हाला काय सांगितलं, उत्पन्नाची बेसिक जे तुम्हाला काय कन्सेप्ट तुम्हाला विचारली, तुम्ही असं सांगितलं की एका व्यक्तीने, क्लिअर आहे का, ठीक आहे. उदाहरणार्थ पहा, एका व्यक्तीने जे काही काम केलं त्या कामाचा मोबदला त्याला मिळाला, त्या कामाचं मित्रांनो ते जे ते कमावलेलं जे आहे, ठीक आहे, ते त्याचं उत्पन्न, ठीक आहे. विषय असा लक्षात घ्या की हे झालं एका व्यक्तीचं, ठीक आहे. मला असं म्हणायचं आहे की मग राष्ट्राचं उत्पन्न काय आहे, क्लिअर आहे का, ठीक आहे. तर साधं सरळ सोपं आहे. मी आधी एका व्यक्तीचा विचार केला, त्यानंतर मी आता भारतामध्ये असणाऱ्या अकॉर्डिंग टू 2011च्या मित्रांनो काय लोकसंख्ये जे की सेन्सस आहे, ठीक आहे, जनगणनेच्या आधारावर 121 कोटी लोकांचं लोक उत्पन्न, ठीक आहे. हे देखील महत्वाचं आहे, कन्सेप्ट काय आहे, ठीक आहे. तर त्या अनुषंगाने ही मित्रांनो कन्सेप्ट आहे, समजून घेऊ. पहा मित्रांनो, स्टारमार्क भारतात सगळ्यात पहिला प्रयोग जो कोणी केला, पहिला प्रयत्न केला कशाचा, राष्ट्रीय उत्पन्न काढण्याचा भारतातील पहिला प्रयत्न लक्षात घ्या, दादाभाई नौरोजी यांनी. क्लिअर आहे का बाब, दर डोई उत्पन्न 20 रुपये आहे असं सांगितलं.
एक एक कन्सेप्ट समजून घ्या. ठीक आहे. दादाभाई नौरोजी तुम्हाला माहित आहे का? हो की नाही? दादाभाई नौरोजी माहित आहे का? हो आहे. दादाभाई नौरोजी भावांनो तुम्हाला माहित आहे रे, हे काँग्रेसचे मित्रांनो तिकडे होते. बरोबर आहे का? ठीक आहे. मित्रांनो या दादाभाई नौरोजी मित्रांनो लक्षात घ्या, हे मुळात एक अर्थशास्त्र देखील विद्यार्थी मित्रांनो काय एक व्यक्तिमत्व आहे. ठीक आहे. यांचे जे काही पुस्तक आहे. ठीक आहे. क्लिअर आहे का? वेगवेगळे साहित्य विषयक यांची जी पुस्तक आहे. ठीक आहे. या पुस्तकांमध्ये मित्रांनो लक्षात घ्या, भारतामध्ये काय केलं माहितीये का? उत्पन्न काढण्याचा एक विचार केला. ठीक आहे. आणि यांनी असं डिक्लेअर केलं होतं की दर डोई क्लिअर आहे का? उत्पन्न 20 रुपये. मग आता हा शब्दाचा अर्थ सांगा बरं, तुम्हाला माहिती आहे का? दर डोई म्हणजे काय होते? दर डोई बाबा म्हणजे काय होते? पर पर्सन. वर काय? पर पर्सन. per capita income. बर, आता ते तुम्ही तिकडलं सांगून आले रे. कोणतं? ते तुम्ही अर्थशास्त्राचं तुम्ही 2-3 पुस्तकं जे आहे तुम्ही वाचलेले आहे म्हणून तुम्ही ते पर कॅपिटा पर इन्कम जे असं सांगून आले. ठीक आहे, बरोबर आहे, चुकीचं नाहीये. क्लिअर आहे का? विषय पहा साधं सरळ सोपं. काय प्रश्न असा विचारला, दरडोई म्हणजे काय? ठीक आहे, दरडोई म्हणजे प्रत्येकाच्या डोक्यावर. ठीक आहे. हो, लक्षात द्या का? इथं आहेच त्या अशा कन्सेप्ट कोणत्या? दरडोई. क्लिअर आहे का? ठीक आहे. दर डोई दर म्हणजे काय? उत्पन्न वगैरे जे एका व्यक्तीचं किती, मला खरं सांगा, एका व्यक्तीचं उत्पन्न 20 रुपये असू शकतं का? हे लय खतरनाक विषय. हा अर्थशास्त्र हा विषय जो आहे ना, हा शिकवण्यासाठी त्याला काय म्हणतील, फार ब्रॉड तुमचं व्ह्यू लागतो. ठीक आहे. असो, हरकत नाही. मला काय म्हणायचं थोडस लक्षात घ्या. ठीक आहे. यांनी असं म्हटलं. बरं, आता बरंच विषय, दादाभाई नौरोजी यांनी याचं कॅल्क्युलेशन साधं कसं केलं हे सांगितलंच नाही. मी काय म्हणतो लक्षात द्या. अरे तुम्ही जर आता पहा समोर आपण ते कॅल्क्युलेशन पाहणार आहे. ठीक आहे, कसं काय करतात. ठीक आहे. मला एक गोष्ट सांगा, हे एका व्यक्तीचं दर डोई क्लिअर आहे का? पर हेड क्लिअर आहे. दर डोई एका व्यक्तीचं उत्पन्न 20 रुपये. ठीक आहे. हे तुम्ही काढण्यासाठी भावांनो याचा काहीतरी फॉर्म्युला पाहिजे की नाही? काय म्हणतो लक्षात द्या बा. ठीक आहे, काही ना काही फॉर्म्युला असं याचा. ठीक आहे. तो आहे का? तो हो आहे, तो समोर शिकणार आहे. पण लक्षात घ्या, तेव्हा असं काही नव्हतं. पण तरी मित्रांनो एक प्रयत्न केला. क्लिअर आहे की भारतामध्ये प्रत्येक व्यक्तीचं, लक्षात घ्या, तेव्हा 35 ते 40 कोटी जनता होती. ठीक आहे. भारत स्वतंत्र जेव्हा झाला तेव्हा दर डोई क्लिअर आहे का? उत्पन्न किती? 20 रुपये. मग आता तुमच्या मनात एक शंका येत आहे का पहा, की आली पाहिजे. अर्थशास्त्राचा अभ्यास करतोय म्हणून. ठीक आहे. साल एखादा लहान पोट्टा असेल. क्लिअर आहे का? एखादा लहान कार्ट असेल. क्लिअर आहे का? साल हे लहान कार्ट लेखाला कुठंच काय जॉबला जात नाही, सर्व्हिसला जात नाही. तरी म्हणतोय काय, याचं दरडोई उत्पन्न 20 रुपये कसं काय? विद्यार्थी मित्रांनो, ही कन्सेप्ट आहे. क्लिअर आहे का? आप मानो या ना मानो. क्लिअर आहे का? पण हे असं आहे का? हो, असं आहे. ठीक आहे. अर्थशास्त्राने त्याला प्रमाण दिलेलं आहे. क्लिअर आहे का? नाही जर कळलं तुम्हाला तर मी वेगळं सांगतो. ठीक आहे. तुम्ही कधीतरी ऐकलं असेल. मी काय म्हणतो लक्षात घ्या. 20 लोक सध्या लोक आहे. अजून विद्यार्थी वाढले पाहिजे इकॉनॉमिक्सच्या लेक्चरला. ठीक आहे. 20 लोक आहे, अजून विद्यार्थी वाढून आले. ठीक आहे. मला आनंद आहे. ठीक आहे. लाईव्हची कमीत कमीचे विद्यार्थी लाईव्हच्या लेक्चरला जर आले तर अजून 2 गोष्टी त्यांना कळतील. ठीक आहे. शेवटी हा रेकॉर्डेड फॉर्म मध्ये जे आहे ना, फार कंटाळवाणी लेक्चर जाते रे बाबांनो. ठीक आहे. मला काय म्हणायचं, थोडस इंटरेस्टफुल गोष्टच पहा. ठीक आहे. मला असं म्हणायचं यार, की ज्या पद्धतीनं क्लिअर आहे का? ठीक आहे. आपण हे पाहिलं की दर डोई उत्पन्न. ठीक आहे. मग मी तुम्हाला ती शंका सांगितली की एखाद्या लहान व्यक्तीचं क्लिअर आहे का, जो कमवायला जातच नाही. ठीक आहे. त्याचं पण उत्पन्न 20 रुपये जे आहे हे यांनी ठेवलं. हे असं कसं काय? आणि यातलं शंका अशी आहे. क्लिअर आहे का? की तुम्ही ऐकलेली आहे ती. ठीक आहे. तुम्ही ऐकली आहे. क्लिअर आहे. फक्त तुम्ही थोडस पहा, ऑब्झर्व करा मी कुठं ऐकलेली आहे. ठीक आहे. तुम्ही ऑब्झर्व करून जे तुम्ही ऐकलेलं असं आहे की इथं जन्माला येणारा प्रत्येक व्यक्तीच्या नावावर त्याच्या डोक्यावर कर्ज आहे. हे ऐकलंय का तुम्ही कधीतरी? कन्सेप्ट काय आहे? तुमचे व्हिडिओ बंद आहे त्याच्यामुळे तुमचे एक्सप्रेशन आपल्याला की कळत नाही. ठीक आहे. पण मला असं म्हणायचं आहे काय मित्रांनो, पहा, तुम्ही कधीतरी ऐकलेलं आहे की इथं येणारा प्रत्येक जन्मलेला एखादा व्यक्ती जर असेल ना, तो मित्रांनो त्याचा आत्ताच जन्म झाला. क्लिअर आहे का? आज त्याचा जन्म झाला 2 जानेवारीला. मित्रांनो त्याच्या डोक्यावर कर्ज आहे. मित्रांनो हो, हे आहे का? तर लक्षात घ्या, हे आहे. ठीक आहे. आता याचा काय कार्यक्रम समोर जेव्हा येईल तर जे दारिद्र्य नावाचा विषय त्याच्यात मी तुम्हाला समजून सांगेल. ठीक आहे.
तर हे जे आहे मित्रांनो पहिलं याच्यात असा विषय झाला की दादाबाई नौरोजी क्रमांक आपण मित्रांनो 2 वर जाऊया. ठीक आहे. डॉक्टर VKRV राव खूप महत्वाचं आहे. कोण? डॉक्टर VKRV राव यांनी शास्त्रीय पद्धतीनं मित्रांनो सर्वप्रथम काय त्याचा वापर केला आणि राष्ट्रीय उत्पन्न विद्यार्थी मित्रांनो मोजलं. ठीक आहे. हा कन्सेप्ट करताय का? ठीक आहे. समोर जो स्वातंत्र्यानंतर 1949 मध्ये स्टारमार्क राष्ट्रीय उत्पन्न समिती श्री PC महालनोबिस क्लिअर आहे का? लक्षात घ्या PC महालनोबिस यांच्या अध्यक्षतेखाली मित्रांनो एक समिती स्थापन झाली आणि यांनी देखील आपला अहवाल मित्रांनो राष्ट्रीय उत्पन्नाच्या बाबतीत हा दिलेला आहे. ठीक आहे. फार महत्वाचा आहे. क्लिअर समोर जो मित्रांनो क्रमांक 3 मित्र डॉक्टर DR गाडगीळ. ठीक आहे. डॉक्टर VKRV राव. ठीक आहे. हे या समितीचे सदस्य होते म्हणतात. कोणत्या? जे PC महालनोबिस यांनी जी समिती राष्ट्रीय उत्पन्न समिती मित्रांनो तयार केली होती. क्लिअर. त्याचे अध्यक्ष PC महालनोबिस होते. याच्यामध्ये सदस्य DR गाडगीळ आणि मित्रांनो कोण? VKRV राव आहे. क्लिअर आहे का? ठीक आहे. आणि DKR गाडगीळ म्हणजे माहिती कोण आहे? धनंजय गाडगीळ त्यांचं नाव आहे. ठीक आहे. दारिद्र्य नावाची जेव्हा कन्सेप्ट येईल ना तेव्हा जे तुम्हाला येणार आहे. ठीक आहे. धनंजय गाडगीळ वगैरे सगळे लोक येईल. ठीक आहे. समोर जो पहा मित्रांनो राष्ट्रीय उत्पन्न सगळ्यात महत्वाचं पहा. या राष्ट्रीय उत्पन्नाच्या मित्रांनो काय आहे माहिती आहे का? जे आहे साधारणतः 2 वेगवेगळ्या कन्सेप्ट आहे. मी परत सांगतो राष्ट्रीय उत्पन्न मोजत असताना लक्षात घ्या 2 कन्सेप्ट आहेत. त्या 2 कन्सेप्टचा जो आहे मित्रांनो अभ्यास आपण करणार आहे आणि हे होत असताना लक्षात घ्या का बा इथं तुम्हाला दिलेला आहे जीडीपीच्या 2 पद्धती. कोणत्या रे? जीडीपीच्या मित्रांनो पहा 2 पद्धती जे आहेत त्यांना तुम्हाला दिलेला आहे. कन्सेप्ट करता एक बा आता जीडीपीच्या जे आहे या 2 पद्धतीने ऍक्च्युअली या राष्ट्रीय उत्पन्न काढण्याच्या 2 पद्धती आहे. ठीक आहे. हे जीडीपी जे आहे थोडस आपण बाजूला ठेवू. ठीक आहे. पहिले 2 शब्द समजून घ्या. ठीक आहे. मला पटकन सांगा. ठीक आहे. ओ भावांनो मी काय म्हणतो उत्पन्न क्लिअर आहे का आणि उत्पादन कन्सेप्ट करता का? ठीक आहे. भारताच्या भूगोल जेव्हा तुम्हाला शिकलो कृषी क्षेत्रामध्ये तुम्हाला 2 शब्द मी सांगितलेले आहे. कोणते रे? उत्पन्न आणि उत्पादन क्लिअर आहे का? ठीक आहे. याच्यामध्ये बेसिक फरक काय सांगा बरं? इंग्लिश मध्ये सांगतो लवकर येईल. इन्कम अँड प्रोडक्शन क्लिअर आहे का? ठीक आहे. उत्पादन. ठीक आहे. याच्यामध्ये 2 बेसिक फरक सांगा बरं काय असेल? काय 2 बेसिक फरक पटकन बोला. चला सांगता येईल. उत्पादन आणि उत्पन्न क्लिअर आहे का? इन्कम अँड प्रोडक्शन मध्ये काय फरक आहे? पटकन सांगा. ओ बोलत चलत जा रे बाबा. फार सोपे सोपे शब्द आहेत. तुम्हाला सगळे झालेले आहे. मी तुमच्या लेक्चरला असतो. तुम्हाला माहिती आहे का? उत्पादन हे उत्पन्न मिळण्यासाठी केले जाते. बेस्ट. अजून अजून सांगा. उत्पन्न हे पैशाच्या रूपात असते सर. बेस्ट. अजून उत्पादनापेक्षा उत्पन्न कमी असते. उत्पादनापेक्षा उत्पन्न कमी असते. ठीक आहे. अजून झालं तुमचं सगळ्यांचं सांगून. ठीक आहे. चला मला असं वाटतं तुम्ही लोकांनी ज्या बरोबर माहिती सांगितली आहे. ठीक आहे. त्याच्याबद्दल काही विषय नाही. ठीक आहे. पण थोडस की नाही विचाराची जी आहे गती थोडस वाढवत चला. थोडस विचार करत चला. ठीक आहे. शेवटी माहिती आहे का मनुष्य हा जो आहे विचारशील प्राणी आहे. क्लिअर आहे का? आणि तो विचार करू शकतो. हा एवढाच एक्स्ट्रा जो आहे हा त्याच्याकडे जो म्हणतात क्वालिटी आहे. म्हणून मित्रांनो मनुष्य जो आहे ना म्हणजे लक्षात घ्या प्राणी जे आहे ना हे मनुष्य प्राणी इतरांपेक्षा वेगळा आहे. शेवटी प्राणी आहे का तो आहे ना तो प्राणीच आहे. क्लिअर आहे का? अरे माकडाला 2 हात आहे. क्लिअर आहे का? ठीक आहे. नाक कान वगैरे सगळं त्याला आहे. ठीक आहे. शेवटी जो ब्रेन आहे ना 1400 ग्रॅमचा तिथं लेखाचा लोचा जो हा अडकलेला आहे. ठीक आहे. तो विचार करू शकतो आपण. ठीक आहे. तर तो विचार तुम्ही करावा. ठीक आहे. पहा मित्रांनो उत्पादन पद्धत क्लिअर आहे का? ठीक आहे. मी काय म्हणतो थोडस लक्षात घ्या 2 शब्द जे आहे मित्रांनो तुम्हाला मी सांगतोय ते 2 शब्द जे आहेत थोडस जर तुम्ही समजून घेतले. एक उत्पादन पद्धत. ठीक आहे. आणि एक उत्पन्न पद्धत. ठीक आहे. जीडीपी आपल्याला पाहायचा आहे तो आपण समोर समजून घेणार आहे. ठीक आहे. मी परत सांगतो राष्ट्रीय उत्पन्न काढण्याच्या 4 मेथड आपल्या इथं आहेत. मी काय म्हणतो थोडस लक्षात घ्या. मी काय म्हणतोय राष्ट्रीय उत्पन्न जी तुमच्या समोर मी आता बोललो ना भावांनो की भारताचं राष्ट्रीय उत्पन्न क्लिअर आहे का? तर राष्ट्रीय उत्पन्न काढण्याच्या 4 मेथड आहे. कुठल्या? जीडीपी आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर मित्रांनो एनडीपी येतं. क्लिअर आहे का? त्याच्यानंतर मित्रांनो जे आहे काय तुमचं एनएनपी जे एक येत आहे. ठीक आहे. आणि त्याच्या आधी मित्रांनो जीएनपी नावाची कन्सेप्ट येते. ठीक आहे.
हे सगळं तुमचं गोंधळ झालं, मला माहित आहे, थोडस समजून घ्या. पहा, याच्या आधी तुम्हाला दोन पद्धती माहित असणं आवश्यक आहे. ठीक आहे, समजून घेऊ. पहिली उत्पादन पद्धत, फार सोपं आहे, टेन्शन घेऊ नका. उदाहरणच तुम्हाला असे सांगतो मी की तुम्हाला ते पटकन कळेल. ठीक आहे, पहा काय झालं. उत्पादन पद्धत आपण पहिले समजून घेऊ. राष्ट्रीय उत्पन्न काढत असताना पहा, बाजारात क्लिअर आहे, मार्केटमध्ये बाजार किमतीला म्हणजे मार्केट प्राइसला एका शेतकऱ्यानं 100 टन ऊस, काय म्हणतोय मी, 100 टन ऊस 5,000 रुपयाला आणला. भावांनो, मला याची ऍक्च्युली किंमत माहिती नाही. मी आधी सांगितलं, कृषी क्षेत्राबद्दल आपल्याला विशेष नॉलेज नाही. मी उदाहरणाच्या माध्यमातून जे मित्रांनो तुम्हाला जे हे उदाहरण घेतलेलं आहे. ठीक आहे, पहा काय विषय आहे की एक बाजार आहे. ठीक आहे, बाजारामध्ये बाजार किमतीला एका शेतकऱ्यानं, मार्केट प्राइस आहे क्लिअर आहे का, एका शेतकऱ्यानं काय केलं माहितीये की 100 टन जो आहे हा ऊस जो आहे त्यांनी मार्केटमध्ये आणला. ठीक आहे, आणि हा ऊस लक्षात घ्या एक 5,000 रुपयाला जो आहे मित्रांनो त्यांनी जो आहे हा आणला. ठीक आहे, समोर पहा आता काय झालं. ठीक आहे, या आता बाजारात त्यांनी जे आहे काय 5,000 रुपये, त्यांनी असं म्हटलं की 5,000 रुपयाला हा आपल्याला विकायचा आहे. क्लिअर आहे का, 100 टन ऊस. ठीक आहे, याची ऍक्च्युली प्राइस आपल्याला माहित नाही. ठीक आहे, 100 टन ऊसाची किंमत किती असू शकते सांगा बरं एक अंदाजे, मला माहित नाही म्हणून विचारतो. एक अंदाजे किंमत सांगा बरं. 2.5 लाख. किती? 2.5 लाख. 2.5 लाख. 40 लाख रुपये 100 टन 40 ऊसाची. नाही, 2.5 2.5. अच्छा, 2.5 2.5 लाख रुपये. ठीक आहे, असू शकतं. ठीक आहे, 100% 2.5 ते असू 3. शकतं. किती म्हणता? 2.5 ते 3. अच्छा, 2.5 ते 3. ठीक आहे, हरकत नाही ना. मी काय म्हणतो, मला काय म्हणायचं आहे, मी तिथं 5,000 रुपये आणणार, तर हे तुम्ही असं नका म्हणू. तुम्ही लेखो सगळे शेतकरी लोक आहात. ठीक आहे, कमीत कमी त्याशी रिलेटेड आहे. आणि का मग सर असं, मग तुम्हाला कळत नाही, मग हे झालं असं, 5,000 तुम्ही कुठून सांगितलं, इथंच्या आयला आंदोलन सुरू नाही आपलं. क्लिअर आहे बा, गमतीचा भाग जो आहे हा बाजूला ठेवा. कन्सेप्ट विषय असा आहे की मी जस्ट उदाहरणासाठी जे मित्रांनो तुम्हाला सांगतो. ठीक आहे, बाजारामध्ये एका शेतकऱ्यानं 100 टन ऊस जो आहे हा 5,000 रुपये मित्रांनो जो आहे हा आणलाय. त्यातली पहा काय झालं, राम नावाचा एक व्यक्ती आहे. रामनी काय केलं माहितीये का, त्यातील 50 टन ऊसाची साखर कारखान्यामध्ये जी आहे ही काढली. क्लिअर, आणि ती 8,000 रुपयाला विकली. याचा अर्थ जर तुम्हाला कळत असेल मित्रांनो, काय झालं माहितीये का, रामनी त्यातला 50 टन जो आहे हा ऊस जो आहे त्या शेतकऱ्याकडनं विकत घेतला, जो 2,500 रुपये किमतीचा होता. हे तुम्हाला पटतंय का पहा. ठीक आहे, कारण की त्या शेतकऱ्यानं 100 टन जो आहे हा ऊस आणलेला होता 5,000 रुपयाला. ठीक आहे, आता रामनी काय केलं, त्यातलं 50 टन मित्रांनो काय केलं माहितीये का, ऊस विकत घेतला आणि त्याची साखर तयार केली साखर कारखान्यामध्ये. क्लिअर, तर लक्षात घ्या. ठीक आहे, आणि त्यांनी जे मित्रांनो ते 50 टन ऊसाची साखर काढून हे सगळं त्याला काय म्हणतील उदाहरणार्थ सुरू आहे. ठीक आहे, 8,000 रुपयांना मित्रांनो विकली. क्लिअर आहे का. आता इथं एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या, काय झालंय की मित्रांनो 50 टन ऊसाची किंमत 2,500 रुपये. ठीक आहे, क्लिअर आहे का बा, कन्सेप्ट काय आहे बा, हे 2,500 रुपये जे आहे मित्रांनो तुम्हाला कुठून हे 8,000 रुपयामधनं मित्रांनो वजा करावं लागणार आहे. क्लिअर आहे का बा, तेव्हा 5,500 रुपये ही जी आहे मित्रांनो काय, ही अप्रॉक्सिमेटली नॅशनल प्रोडक्शन तुमचं झालंय. हे कन्सेप्ट कळत आहे बा, हे काय झालं तुमचं राष्ट्रीय उत्पादन झालं मित्रांनो. कन्सेप्ट कळत आहे बा. ठीक आहे, आता विषय असा आहे, तुम्ही साखरेचं प्रोडक्शन घेतलं आहे. मी काय म्हणतो थोडंसं लक्षात घ्या. ठीक आहे, साखरेचं प्रोडक्शन तुम्ही जे आहे मित्रांनो जे घेतलेलं आहे. ठीक आहे, आणि त्यात तुमचा जो प्रॉफिट झालेला आहे. कन्सेप्ट कळत आहे का. ठीक आहे, समोर पहा आपण काय खूप पहा, म्हणजेच नव्यानं 5,500 रुपयांची मित्रांनो भर पडली. काय पडली, नव्यानं. क्लिअर आहे का, 5,500 रुपयांची भर पडली. याला ढोबळ मूल्यवर्धन, ग्रॉस व्हॅल्यू ऍडिशन मित्रांनो जे आहे असं म्हणतात. ठीक आहे, लक्षात घ्या. याच्यामध्ये आपल्याला नेमकं काय सांगायचं होतं पहा, एका अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादित होणाऱ्या, कोणत्या उत्पादित होणाऱ्या अंतिम वस्तू या आणि सेवा यांचं मूल्य मित्रांनो जे हे आपल्याला काय घ्यायचं आहे इथं लक्षात घ्यायचं आहे. कन्सेप्ट पहा एक. ठीक आहे, आता इथं आपण सेवा जे आहे ना हा फॅक्टर इथं नाही समजून घेतला. कन्सेप्ट पहा एक बा, आपण इथं फक्त जे आहे काय त्याला काय म्हणतील उद्योगाशी रिलेटेड जे ही कन्सेप्ट मित्रांनो समजून घेतली. ठीक आहे, साधं सरळ सोपं लक्षात घ्या. एका अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादित होणाऱ्या अंतिम वस्तू आणि मित्रांनो सेवांचं मूल्य जे आहे या ठिकाणी जे तुम्हाला जे लक्षात घ्यायचं. ठीक आहे, इथं अंतिम वस्तू जी ही कुठली होती. ठीक आहे, अंतिम वस्तू जी आहे ना ही तुम्हाला साखर जी ही मिळाली. ठीक आहे, आणि त्यातनं प्रॉफिट तुमचं 5,500 रुपये झालेलं आहे. क्लिअर आहे का. ठीक आहे, ही एक उत्पादन पद्धत आहे मित्रांनो. तुम्हाला दुसरी एक पद्धत सांगतो, त्याच्यात उत्पन्न पद्धत आहे. ठीक आहे,
आता जीडीपी काढण्याच्या ज्या दोन पद्धती आहे, कन्सेप्ट काय आहे ठीक आहे, समजून घ्या. पहा काय चालू आहे. विषय याच्यामध्ये असा आहे की यामध्ये लोकांचं उत्पन्न तुम्हाला विचारात घ्यायचं आहे. ठीक आहे, फक्त उत्पन्न. ठीक आहे, उदाहरणार्थ पहा, जसं शेतकऱ्यांना मित्रांनो काय 5,000 रुपये, तुम्ही पाहणार त्यांनी काय केलं होतं माहितीये का, त्याचा 100 टन जो आहे हा काय ऊस विकला, त्याला प्रॉफिट झालं, त्याला उत्पन्न झालं. काय उत्पन्न झालं? त्याला 5,000 रुपये उत्पन्न झालं. ठीक आहे. दुसरं पहा, राम हा एक उद्योजक होता, त्याची साखर कारखान्यामध्ये विकली जाणारी साखर, त्यातून मिळणार उत्पन्न. ठीक आहे. आता लक्षात घ्या, कन्सेप्ट काय आहे, इथं त्याला 5,500 रुपये, मी काय म्हणतो लक्षात घ्या, 5,500 रुपये जे मित्रांनो जे त्याला उत्पन्न झालं, क्लिअर आहे का, जे त्याला जे प्रॉफिट झाला मित्रांनो, या सर्वांना जे आहे काय ढोबळ उत्पन्न जे आहे हवं असतं. काय असतं? या सर्वांचं ढोबळ उत्पन्न मित्रांनो जे असतं याला सर्वसाधारण उत्पन्न पद्धत जे असं म्हणतात. तुम्ही पुस्तकामध्ये जर गेले, पुस्तकात जर वाचन केले तर हे डोक्याच्या पलीकडे जे आहे सगळ्या कन्सेप्ट जातात. क्लिअर आहे का? मी आधीच सांगतो. ठीक आहे, समोर जो. ठीक आहे, आता जीडीपीचे मित्रांनो जसे तुम्हाला दोन भाग सांगितले, ठीक आहे, तसंच लक्षात घ्या इथं जे मित्रांनो तुम्हाला जे आहे एक दोन प्रकार देखील जे आहे मित्रांनो तुम्हाला सांगतो. पहा, एक काय बाजार किंमत, जसं मी तुम्हाला मगा सांगितलं, कोणतं? मार्केट प्राइस. क्लिअर आहे का? ठीक आहे, उदाहरणार्थ काय पहा, उदाहरण तेच 100 टन ऊस, एक एक कन्सेप्ट तुम्हाला समजून सांगतोय. 100 टन ऊस शेतकऱ्यांना 5,000 रुपयांना मित्रांनो विकला, ही त्याची मार्केट प्राइस झाली, ही त्याची बाजार किंमत होती. क्लिअर आहे का? घटक मूल्य आता पहा काय, फॅक्टर कॉस्ट. क्लिअर आहे का? ठीक आहे मित्रांनो, यामध्ये घटक मूल्य असं आहे, पहा, कुठलाही कर किंवा सबसिडी भरण्यापूर्वीची किंमत. क्लिअर आहे का? तुम्ही कुठलाही कर किंवा सबसिडी भरण्यापूर्वी त्याची जी काही किंमत होती मित्रांनो, याला फॅक्टर कॉस्ट असं म्हणतात. क्लिअर आहे का? आता फॅक्टर कॉस्ट थोडस लक्षात घ्या. उदाहरणार्थ बरं, ठीक आहे, पहा, शेतकऱ्यांनी मित्रांनो 5,000 रुपयाला तो 100 टन जो आहे हा काय आणला माहितीये का, एक कापू जो ऊस मित्रांनो आणला. पण मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या, कुठंतरी ज्या एरियामध्ये हा ऊसाचा मित्रांनो ऊस त्यांनी आणला, क्लिअर आहे का बाब, इथं मित्रांनो त्यांनी एक माहिती आहे का जकात कर भरला, टोल भरला. क्लिअर आहे का? ठीक आहे, एका ठिकाणी टोल लागतो. तो टोल जर मित्रांनो तो त्यांनी जो हा आणला आणि तो टोल जर एक 50 रुपये भरला असेल तर लक्षात घ्या, हे 5,000 मधून 50 रुपये जे मायनस करावे लागते. क्लिअर आहे का बा? आणि मित्रांनो मग 4,950 हे उर्वरित जी रक्कम आहे ही मित्रांनो घटक मूल्य झाली. कन्सेप्ट काय आहे बा? असे वेगवेगळे कर आहे का? हो, असे वेगवेगळे कर आहे. अशा वेगवेगळ्या सबसिडी आहे का? अशा वेगवेगळ्या सबसिडी त्यांना मिळतात. ठीक आहे, तर ही त्यातनं वजा करावी लागते. ठीक आहे, तेव्हा त्यांना ऍक्च्युअली मित्रांनो तुम्हाला फॅक्टर कॉस्ट मिळतो. क्लिअर आहे का? तर बाजार किंमत आणि घटक मूल्य हे तुम्हाला ज्या कन्सेप्ट मित्रांनो कळलंय. ठीक आहे, आता मित्रांनो जे आहे काय पहा, थोडस राष्ट्रीय उत्पन्नाचे प्रकार जे तुम्हाला म्हटलं ना जीडीपी. ठीक आहे, बेसिक मी तुमचं कन्सेप्ट क्लिअर करून दिली. उत्पन्न, उत्पादन म्हणजे वगैरे वगैरे काय होते. ठीक आहे, पहा इथं काय आहे, राष्ट्रीय उत्पन्नाचे मित्रांनो जे प्रकार पाहत असताना साधं सर्व सोपं लक्षात घ्या. ठीक आहे, की स्थूल देशांतर्गत उत्पादन. मी परत तुम्हाला सांगतोय काय म्हणतोय तिथं, तिथं मित्रांनो जे तुम्हाला असं दिलंय की स्थूल देशांतर्गत उत्पादन. ठीक आहे, उत्पादन असं म्हणण्यात आहे, याचा अर्थ काय होतो, जीडीपी म्हणजे काय, लिहत चला थोडस, ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट. काय म्हणतोय मी असं म्हणतो आहे ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट. ठीक आहे, इथं तुम्हाला स्क्रीनवर जे आहे 100% दिसत असेल. ठीक आहे, तिथं दिलेलं आहे, त्याचा इनिशियल जर तुम्ही काढलं तर मित्रांनो याला जीडीपी असं म्हणतो आपण. ठीक आहे, एक एक शब्दाचा अर्थ मित्रांनो जो आहे हा मी काय म्हणतो तुम्हाला थोडं समजून सांगतो. पहा, एकेका शब्दाचा अर्थ पहा. काय स्थूल, मला सांगा या स्थूल या शब्दाचा अर्थ तुम्हाला मी सांगितलाय का? हो सांगितलाय. काय ब्रॉड मानाने. क्लिअर आहे का? स्थूल म्हणजे काय, एक ढोबळ मानाने. क्लिअर आहे का? ठीक आहे, क्लिअर आहे का? ठीक आहे, देशांतर्गत कन्सेप्ट काय आहे बा. आता या शब्दाचा अर्थ फार महत्वाचा आहे रे भावांनो. देशांतर्गत याचा अर्थ काय, देशाच्या सीमांच्या आतमध्ये ज्या गोष्टीचं प्रोडक्शन झालं. हे शब्द फार महत्वाचे आहे. मी काय म्हणतो लक्षात आहे, हे शब्द जर तुम्हाला कळले तर बऱ्यापैकी कन्सेप्ट तुम्हाला कळते. ठीक आहे, मुळात या शब्दांवरच सगळं गणित आहे. क्लिअर आहे का? ठीक आहे, ब्रॉड मानाने, ठीक आहे, ढोबळ मानाने. क्लिअर आहे का बा? भारतामध्ये, ठीक आहे, भारताच्या सीमेअंतर्गत, देशाच्या सीमेअंतर्गत ज्या ज्या वस्तूचं प्रोडक्शन मित्रांनो झालं आहे. क्लिअर आहे का बा? त्याचा विचार आपण आजच्या लेक्चरला जे आहे जीडीपी मध्ये मित्रांनो करतो. ठीक आहे, मग आता जीडीपी मध्ये करत असताना पहा काय करतोय. ठीक आहे, याची उत्पादन पद्धत आहे.
उत्पादन पद्धत मी तुम्हाला याच्या आधी सांगितली की प्रोडक्शन कसं काय केलं जातं. दुसरं उत्पन्न पद्धत सांगितली. पहिले जीडीपीचं उत्पादन पद्धत पहा काय समजून घ्या. जीडीपी म्हणजे स्टार मार्क क्लिअर आहे का बा. एका आर्थिक वर्षात क्लिअर आहे का बा. काय म्हणतोय एका आर्थिक वर्षात देशांतर्गत क्लिअर आहे का बा. देशाच्या सीमेच्या अंतर्गत ठीक आहे उत्पादित होणाऱ्या म्हणजे प्रोडक्शन होणाऱ्या एकूण अंतिम वस्तू आणि मित्रांनो सेवांचं अंतिम मूल्य क्लिअर आहे का बा. म्हणजे मित्रांनो काय होतं स्थूल देशांतर्गत उत्पन्न होतं. कन्सेप्ट काय आहे ठीक आहे. साधं सोपं. आता एक एक शब्द मी तुम्हाला समजून सांगतो ठीक आहे. पहा तुम्हाला पूर्ण व्याख्याचे व्याख्या जे तुम्हाला कधी पेपरला विचारत नाही मी परत सांगतो ठीक आहे. हे तुम्हाला कळायला पाहिजे की बरेच वेळा सगळे लोक म्हणते साला जीडीपी कमी होत आहे जीडीपी कमी होत आहे जीडीपी वाढत आहे. हे जीडीपी म्हणजे लोचा काय बाबा हा हे कन्सेप्ट म्हणजे काय होते क्लिअर आहे का. साधं सरळ सोपं पहा. प्रोडक्शनच्या मेथडनी आपण त्याची व्याख्या पहिले समजून घ्या क्लिअर आहे का बा. पहा जीडीपी म्हणजे एका आर्थिक वर्षात क्लिअर आहे. मला पटकन सांगा भारतामध्ये असं आर्थिक वर्ष कुठलं आहे पटकन सांगा. 1 एप्रिल ते 31 मार्च. बस इथं दिलेलंच होतं. जर एखादा सुज्ञ व्यक्ती जर तुम्ही असेल तर इथं पहा इथं तुम्हाला दिलेलं आहे लक्षात घ्या म्हणतोय तिथं क्लिअर आहे. भारतात 1867 पासून मित्रांनो लक्षात घ्या आर्थिक वर्ष जे सुरू आहे हे 1 एप्रिल ते 31 मार्च असं सुरू आहे ठीक आहे. बरेच गव्हर्नमेंट याच्यावर वेगवेगळ्या समिती यांनी बसवलेल्या आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की अमेरिकेसारखं जे आहे इथं करावं. काय करावं 1 जानेवारी ते 31 डिसेंबर पर्यंत जसं मित्रांनो काय आहे एक मित्रांनो आर्थिक वर्ष वेगवेगळ्या ज्या राष्ट्रांमध्ये कॅल्क्युलेट केल्या जातात तशीच मित्रांनो काय भारतामध्ये देखील यावी. काय यावी की भारतामध्ये आर्थिक वर्ष जे आहे काय 1 जानेवारी ते 31 डिसेंबर पर्यंत असावं ठीक आहे. पण अजूनही भारतामध्ये लक्षात घ्या 1 एप्रिल ते 31 मार्च क्लिअर आहे का. आणि 31 मार्च तारीख जर तुम्हाला आठवत नसेल तर मी दुसरं सांगू काय कन्सेप्ट काय आहे का मार्च एंडिंग आपण म्हणतो मित्रांनो. काय म्हणतो मार्च एंडिंग क्लिअर आहे का ठीक आहे. चला मला असं वाटतं कन्सेप्ट तुम्हाला कळली. एक आर्थिक वर्ष म्हणजे 1 एप्रिल ते 31 मार्च या अंतर्गत या देशाच्या सीमेच्या आतमध्ये भारताची सीमा तुम्हाला माहिती आहे 15,020 भारताची टोटल सीमा जी काय या सीमेच्या आतमध्ये उत्पादित होणाऱ्या क्लिअर आहे का बा मित्रांनो अंतिम वस्तू. आता मला खरं सांगा अंतिम वस्तू म्हणजे काय पटाकन सांगा बरं पटाकन सांगा अंतिम वस्तू म्हणजे काय. हो वस्तू म्हणजे सांगा काय होतं पटापट सांगा पटापट वस्तू काय. एवढा वेळ नका लावू. अरे तुमच्या हातात जर भावांनो हा पेन असेल असा एखादा पेन जर असेल तर मला असं म्हणायचं आहे पेनाची देखील प्रोडक्शन झालेलं आहे. तुम्हाला कळत आहे का बा ठीक आहे. आणि प्रोडक्शन झालं तर विचार मित्रांनो लक्षात घ्या ही फायनल आहे का. अरे साधं सरळ सोपं अंतिम म्हणजे काय. मला एक गोष्ट सांगा हा पेन जो आहे हा प्रोडक्शन करायचा. हा पेन तुम्हाला दिसतोय का स्टायलोचा ठीक आहे. हा प्रोडक्शन करत असताना याच्यामध्ये किती वेगवेगळ्या गोष्टी आहे. प्लास्टिक वापरलं आहे टोकर आहे क्लिअर आहे का. या टोकरावर जे प्रिंटिंग केलेलं आहे स्टायलो या नावानं. त्याच्यानंतर मित्रांनो जे याचे पार्ट जर तुम्ही काढाल क्लिअर आहे मी काढून आलो तुमच्या समोर ठीक आहे. हे पार्ट जर तुम्ही काढाल त्याच्यामध्ये एक रिफिल आहे क्लिअर आहे का. त्याच्यानंतर मित्रांनो एक कुठेतरी जे काय स्टीलची बॉडी याला स्टार्टिंगला लावलेली आहे. मला असं म्हणायचं आहे हे सगळं जे आहे काय याच्या वेगवेगळ्या वस्तू आहे ठीक आहे. पण एक अंतिम वस्तू पहा 5 रुपयाचा स्टायलोचा तुम्हाला काय मिळतोय रे 5 रुपयाचा स्टायलोचा पेन मिळतोय. मित्रांनो ही अंतिम वस्तूचं मूल्य आहे. काय म्हणतो थोडंसं लक्षात आहे फार सोपी आहे ठीक आहे. हे अंतिम वस्तूचं मित्रांनो मूल्य आहे. रामचंद्र असं म्हणतोय ऊस ते साखर क्लिअर आहे का आहे बरोबर आहे का हो बरोबर आहे ठीक आहे. आता याच्यात दुसरी टर्मिनॉलॉजी तुम्ही मला सांगा कोणती रे. अंतिम वस्तू व सेवांचे मूल्य. आता वस्तू तुम्हाला कळली हा पेन नावाचा एक वस्तू आहे ठीक आहे. मग मला खरं सांगा स्टायलो काय एकच पेनाचं प्रोडक्शन करते का. त्या स्टायलोच्या कंपनीमध्ये लाखो लोकांचं प्रोडक्शन लाखो पेनचं प्रोडक्शन या एका टिपिकल आर्थिक वर्षामध्ये होत आहे. आणि मित्रांनो याची प्राइस आहे याचं मूल्य आहे 5 रुपयाचा हा एक पेन आहे क्लिअर आहे का ठीक आहे. तुम्हाला लहान साधं सर्व सोपं सांगतोय. मला आता तुम्ही सेवा सांगा बरं काय होते. चला पटाकन सेवा सांगा कोणत्या कोणत्या. ट्रान्सपोर्टेशन बेस्ट बँक्स कोणत्या बँक
येस बँक. अजून पटापट बोला सगळ्यांनी, भरपूर सेवा आहे, चला सांगा पटापट. चला, अरे ते मला चॅट वर जा आणि ते चॅट बॉक्स ओपन करा आणि ते सांगा. त्याच्यापेक्षा धडाल तू स्पीकर ऑन करून नाही करत, एवढे काय लाजता तुम्ही? म्हणजे मी काय एकदम का असं नवीन आहे का? बरं झाले तुम्ही केले. किती, अरे ऑगस्ट पासून क्लिअर आहे. ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी 6 महिने 5 महिने झाले तुम्ही मग सहन करून आले. ठीक आहे, टीचर, डॉक्टर, ऍडव्होकेट यांच्या सर्व्हिस अगदी बरोबर आहे. आता कोण बोललं? काय म्हणत होतं सांगा ना, कोण काहीतरी सांगत होतं. बर, नाही सांगत आहे, ठीक आहे, हरकत नाही. साधं सरळ सोपं लक्षात घ्या, या सगळ्या सर्व्हिसेस आहे. ठीक आहे मित्रांनो, या सेवा आहे. ठीक आहे, पहा बरं, मी तुमची सेवा नाही करून आलो का? किती खतरनाक खेळायला ताप म्हणतं. मी काय म्हणतो, मी तुमची सेवा करते का? हो की नाही? पटकन सांगा. हो. बाप्पा हो, किती sir. खतरनाक, एकदम सेवा फेवा करून आले म्हणते. नाही मग आता लक्षात घ्या, मी तुमची सेवा करून आलो. कुठली सेवा करून आलो? मी सेवा अशी करतो आहे की तुम्हाला जे जे नॉलेज आहे कॉम्पिटिटिव्ह एक्झामचं मित्रांनो, एमपीसी ऍग्रीकल्चर दृष्टिकोनातून हे तुम्हाला शिकवतोय. क्लिअर आहे का? ठीक आहे, टीचिंग ही देखील एक सर्व्हिस झाली. ठीक आहे, कन्सेप्ट कळत आहे का? ठीक आहे, मग खरं सांगू का तुम्हाला, सेवा म्हणताना जे ना तुम्हाला फार असं ऑकवर्ड झाल्यासारखं झालं सर. ठीक आहे, सर्व्हिस म्हणताना एकदम झालं स्टँडर्ड वाटलं सर. नाही, किती खतरनाक आहे, लक्षात द्या. ठीक आहे, मला एक गोष्ट सांगा आता. ठीक आहे, कन्सेप्ट कळत आहे का? पहा, अंतिम वस्तू व सेवांचं मूल्य. मला एक गोष्ट सांगा. ठीक आहे, ऍक्च्युली हा शब्द माहिती कसा पाहिजे होता? हा शब्द असा पाहिजे होता, एकूण वस्तू आणि सेवांचं अंतिम मूल्य. हा ऍक्च्युली शब्द असा पाहिजे होता, कसा जो तुम्हाला आता सांगितला. मग मला पटकन सांगा बरं काय, मला पटकन सांगा, सेवांचं मूल्य म्हणजे काय? पटापट बोला. पटापट बोला रे बाबा, सेवांचं मूल्य म्हणजे काय? सर्व्हिसेस बद्दल जो मोबदला घेतला जातो तो. हो, मग तोच तर म्हणजे काय बाबा, पटापट सांगत चला. अरे सर, तुम्ही थोडक्यात घेतलेली सांगायचं fee. राहिलं तर तुम्ही घ्या. यस, ऋषिकेश म्हणतोय तुम्ही घेतलेली फी. त्याच्यानंतर सुभाष काय म्हणतो वेगळं अजून? सुभाष काय म्हणतो बाबा? सर तेच, तुम्ही आम्हाला सर्व्हिस म्हणून शिक्षण देताय, त्याच्या बदल्यात आम्ही तुम्हाला फीस देतो. यस, संपला विषय. क्लिअर आहे का बा? साधा सरळ सोपा आहे. काय मी काय सेवा करायला काय एकदम काय लय माझ्याकडे वेळ आहे का? सोशल वर्क बम करून आलो, माझ्याकडे बम वेळ आहे, मी तुमचं सोशल वर्क करून आलो. तो सोशल वर्क नाही. क्लिअर आहे का? हे प्रोफेशनल सर्व्हिसेस आहे. ठीक आहे, की बाबा तुम्ही काय करून आले, मी तुम्हाला सेवा देऊन आलो. किती मी तुम्हाला म्हटलं होतं, ऍडमिनिस्ट्रेशन तर्फे आमचं सांगण्यात आलं 4 महिने तुमचं जीएस होतील. मला अरे बाबा खरंच पहा, 4 महिन्यात जीएस शिकवणारे भरपूर लोक आहे, 3 महिन्यात जीएस उरकवणारे विषय लोक भरपूर आहे. क्लिअर आहे का? आपल्याला तसं नाही करायचं, आपल्याला क्वालिटी एज्युकेशन द्यायचं आहे. क्लिअर आहे का? आपलं मुळात उद्दिष्टच आहे काय? विद्यार्थ्यांचं ध्येय काय असतं, जे आहे ते मिळणे, हेच चाला आपलं ध्येय आहे. ठीक आहे, मग आता असं जर असेल तर एक गोष्ट लक्षात घ्या, मी काय करतोय, गेले 5 महिने झाले तुम्हाला काय करतोय, सर्व्हिस देतोय, तुम्हाला टीचिंग देतोय. ठीक आहे, ऑनलाईन देतोय. क्लिअर आहे का? पण ती क्वालिटीची असली पाहिजे. ठीक आहे, आणि त्यातलं एक महत्वाचं विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, याच्या बदल्यात तुम्ही मला मोबदला देताय. ठीक आहे, डेफिनेटली जी आहे तुमच्याकडनं येणारी जी फी आहे, क्लिअर आहे का, हे माझं मित्रांनो एक उत्पन्नाचा सोर्स आहे. कन्सेप्ट काय आहे? ठीक आहे, लक्षात घ्या. क्लिअर आहे का? मला असं म्हणायचं आहे, वस्तू आणि सेवा यांचं मूल्य आहे. क्लिअर आहे? तर मित्रांनो, उत्पादन पद्धतीनं आपण पाहिलं, कन्सेप्ट काय आहे? इथं काय लक्षात घ्यायचं, थोडस लक्षात घ्या. इथं फक्त वस्तूचं प्रोडक्शन मित्रांनो लक्षात घ्यायचं आहे. उत्पादन पद्धत मध्ये मित्रांनो पहा, उत्पन्न पद्धत मध्ये पाहतो काय म्हणतोय, जीडीपी म्हणजे एका आर्थिक वर्षात, क्लिअर आहे का, देशांतर्गत लोकांनी कमावलेले उत्पन्न. याचा अर्थ काय झाला पहा, मी एक देशातला एक व्यक्ती आहे. क्लिअर आहे का? सुचित कुंभारकर, ऑगस्ट पासून क्लासेस चालू आहे, कल्पतरू ऍग्रीकल्चर अकॅडमी याच वर्षीपासून आपण जॉईन केलेली आहे. क्लिअर आहे का? आणि हे लोक आता मला पेमेंट देणार आहे. ठीक आहे, मग मित्रांनो लक्षात घ्या, आता मला असं म्हणायचं आहे, एका आर्थिक वर्षामध्ये, हे आर्थिक वर्ष कोणतं आहे, 1 एप्रिल ते 31 मार्च पर्यंत आहे. कन्सेप्ट काय आहे? मग मित्रांनो असं जर असेल, मी काय म्हणतो थोडस लक्षात घ्या, असं जर असेल, क्लिअर आहे का, तर मित्रांनो अजून आपलं आर्थिक वर्ष पूर्ण झालं का नाही? मला 1 एप्रिल पासून 2020 पासून आता 31 मार्च मित्रांनो 2021 पर्यंत जे काही उत्पन्न वेगवेगळ्या मार्गाने मिळणार आहे मित्रांनो, हे झालं काय झालं, हे मित्रांनो हे जे आहे हे उत्पन्न पद्धत झालं जीडीपीचं. क्लिअर आहे का? मग मला सांगा, मी काय एकटाच आहे का?
नाही रे, मी एकटा नाही आहे. क्लिअर आहे का? करोडो लोकांचं उत्पन्न मित्रांनो याच्यामध्ये कॅल्क्युलेट केलं जातं. आता तुम्ही ना सर करोडो लोकांचं उत्पन्न कॅल्क्युलेट केलं जातं, तो साला असं करणारी किती एखादी संस्था आहे का? याचे काही नॉर्म्स आहे का? याचं काही फिलिंग आहे का? हो आहे ना, याचं सगळं समोर आपण पाहणार आहे. ठीक आहे मित्रांनो, तुम्हाला कन्सेप्ट कळला, स्थूल देशांतर्गत उत्पादनाच्या जीडीपीची तुम्हाला कन्सेप्ट कळली. याला जीडीपी असं म्हणतात, काही वेगळं म्हणत नाही. ठीक आहे, हे मी परत सांगतो, हे कॅल्क्युलेट कसं करतात याचा फॉर्म्युला आहे का? हो आहे. पण मित्रांनो तुम्हाला पुस्तकातही तो दिलेला नाहीये आणि तुम्हाला तो काढायचा पण नाहीये. आणि दुसरं तुम्ही गोष्ट विचारू पण नका, कारण की ते विचारायला गेलो तर बँकिंग मधलं एक सेक्टर लागते. बँकिंग मधलं मित्रांनो टर्मिनॉलॉजी क्लिअर आहे का? आणि त्याला 2 लेक्चर देखील अपुरे पडतात. ठीक आहे, साधं सरळ सोपं, फक्त बेसिक कन्सेप्ट जे तुमची लक्षात घ्या. आता इथं पहा, जीडीपी नेमकं काय करते, याला जीडीपी असं म्हणतात. ठीक आहे, जीडीपी मित्रांनो एक खूप महत्वाचं, जीडीपी जर लक्षात तुम्हाला आलं तर तुम्हाला याच्या पुढच्या 3 कन्सेप्ट तुम्हाला लक्षात येतात, अदरवाईज येत नाही. ठीक आहे, सोप्यात सोपी तुम्हाला जे शिकवून आपलं सुरू आहे. ठीक आहे, पहा, जीडीपी देशाची अंतर्गत शक्ती दाखवते. का? कारण की सगळ्या घडामोडी भारताच्या देशांतर्गत जे आहे या व्यक्तीच्या या उत्पादनाच्या संदर्भात चालून आलाय, म्हणून अंतर्गत शक्ती दाखवते. ठीक आहे, नेक्स्ट, त्यामुळं 2 देशाच्या जीडीपीची तुलना मित्रांनो होऊ शकते. म्हणजे काय? चायनाचं जीडीपी किती आहे, जपानचा जीडीपी किती आहे, भारताचं किती आहे, अमेरिकेचं किती आहे, याची तुलना होऊ शकते. ठीक आहे, आणि ती तुलना होते हे तुम्हालाही माहिती आहे. ठीक आहे, 2 वर्षाच्या जीडीपीच्या फरकाला वृद्धी दर असं म्हणतात. ठीक आहे, उदाहरणार्थ पहा की 2020 मी काय लक्षात घ्या, जीडीपीचा भारताचा रेट होता उदाहरणार्थ 3.4 2020 चा. क्लिअर आहे का? असं होतं का? असं होतं ना, इतका कमी आला होता तो. ठीक आहे, आणि 2000 मित्रांनो 21 मध्ये जर तुम्ही पाहाल तर जीडीपीचा रेट आपण जर असं म्हटलं की 7 पॉईंट बाबा काय तो 2. क्लिअर आहे का? आता तुम्ही ना सर साल हे 3.4 आणि 7.2 तुम्ही काय सांगून राहिले जीडीपीचा रेट. क्लिअर आहे का? मी आधी सांगितलं हे कॅल्क्युलेट कसं करायचं याची एक स्वतंत्र संस्था आहे, ती शेवटी शिकवणार आहे. हे विचारू पण नका आणि हे तुम्हाला येणार पण नाहीये. ठीक आहे, सध्या फक्त लक्षात घ्या 2 जीडीपी मधला जो फरक आहे, ठीक आहे, याला वृद्धी दर मित्रांनो असं म्हणतात. यामुळे अर्थव्यवस्थेचं मित्रांनो काय संख्यात्मक मूल्यमापन होऊन आलं, एक स्टॅटिस्टिकल अनालिसिस मित्रांनो जे जीडीपीचं जे तुमच्यासाठी होत आहे. क्लिअर आहे का? तर मला असं वाटते इथपर्यंत जे आहे. ठीक आहे, आज जे हे जे आहे मी तुम्हाला जे लेक्चर शिकवलं, कारण की जवळपास 8:30 जास्त झालेलं आहे. ठीक आहे, उद्याच लेक्चर जे बोर जे आहे झालं नाही, म्हणून मी आज इथं जे थांबतो. उर्वरित भाग मित्रांनो जो आहे हा काय आपण उद्या जो आहे उद्याच्या लेक्चरला जो आहे डेफिनेटली करणार आहे. ठीक आहे, चला मला असं वाटते मी आज जे आहे डेफिनेटली इथं थांबतो. ठीक आहे, थँक्यू सो मच. जर कोणाला काही विचारायचं असेल तर विचारा. चला, इकॉनॉमिक्स शिकताना असंच होते, ते वेळ कुठं जाते काहीच कळत नाही. पण तुमचा जितका जास्त पार्टिसिपेंट असेल, मी काय म्हणतो लक्षात घ्या, तेवढं हे इझी पण होणार आहे, तेवढ्याच गोष्टी तुम्हाला कळणार आहे. ठीक आहे, शेवटी एक गोष्ट करा, काय सायमल्टेनियसली शिकवता शिकवता स्वतःच्या नोट्स काढा बरं छानपैकी. तुम्ही कशा काढता? हो, चुकली तरी चालते, पण स्वतःच्या नोट्स काढा. चला पटकन, अजून कोणाला काही प्रॉब्लेम आहे? चला, मला असं वाटतं तुम्हा लोकांना काही प्रॉब्लेम नसेल तर जे मी इथं थांबतो. ठीक आहे, उर्वरित भाग जे उद्याच्या लेक्चरला आपण पाहू, मॉर्निंगच्या लेक्चरला. ठीक आहे, अजून दुसरी एक महत्वाची सूचना देऊ का तुम्हाला? तुमची इच्छा आहे का ऐकण्याची? एक सुवर्ण संधी मी तुम्हाला सांगतोय, म्हटलं तुम्हाला इच्छा आहे का ऐकण्याची? हो. हो सर. येस सर. यस सर. हो सर. ते सुवर्ण संधी म्हटल्यानंतर बापा एकदम ह ह ह ह तरी काही लोकांचा उत्साह नाही आहे. तुम्ही सांगत असाल तर सांगा बा. काही लोक बोलतच नाही चहायला, काही कळतच नाही. स्टार्ट पासून मी एंड पर्यंत पोहोच आलो. ठीक आहे, लेक्चरला येतात का? लेक्चरला येतात पण बोलणंच नाही. ठीक आहे, हरकत नाही. सुवर्ण संधी अशी आहे. ठीक आहे, तुमचे रिप्लाय मात्र नक्की मला सांगा. ठीक आहे, AHDS जो विभाग आहे, अॅनिमल हजबंडरी विभाग, ज्याला आपण मला असं वाटते पशुसंवर्धन विभाग असं म्हणतो. ठीक आहे, या पशुसंवर्धन विभागामध्ये 3000 जागांची मेगा भरती. ठीक आहे, हे आपलं जे आहे त्याला काय म्हणतील गव्हर्नमेंट काढणार आहे, अशी काल मी एक न्यूज ऐकलेली आहे. याचा सविस्तर लवकरात लवकर माहिती मित्रांनो जे आहे काय तुम्हाला जे लवकरात लवकर दिलं जाईल. ठीक आहे, तर त्याही दृष्टिकोनातून जे आहे म्हणजे त्याचं अजून काहीच नाही आलं. तुम्ही ऐकलं का असं काही? नाही सर. बर, तर मी तेच म्हणतोय, कालच मला जे असं माहिती एका न्यूजपेपरच्या मिळाली
की अशा 3000 जागा ज्या काढण्यात येणार त्याचं काय स्वरूप वगैरे आहे मला माहित नाही, पण डेफिनेटली हा सिलेबस तुमच्याशी जवळपास मिळता जुळता असेल. ठीक आहे, मला असं वाटते ही बातमीसह गोड बातमीसह सुवर्ण संधीसह आज जे मित्रांनो इथं थांबतो. थँक्यू सो मच. संध्याकाळी मराठी व्याकरणच्या लेक्चरला भेटूया. क्लिअर. थँक्यू.